हरि ओम श्री गुरुभ्यो नमः परमगुरुभ्यो नमः श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमः श्री वेदव्यासाय नमः भारत्यै नमः सरस्वत्यै नमः वायवे नमः ब्रह्मणे नमः श्री महालक्ष्म्यै नमः श्रीमद्धनुमद्भीमध्वान्तर्गत रामकृष्ण वेदव्यासात्मक लक्ष्मी हयग्रीवाय नमः जयति हरिरचिन्त्यः सर्वदेवैकवन्द्यः परमगुरुरभीष्टावाप्तितः सज्जनानां निखिलगुणगणार्णो नित्यनिर्मुक्तदोषः सरसिजनयनोऽसौ श्रीपतिर्मानदो नः निर्मथ्यो गर्भवार्णमे निजमनोभीष्टं दिशामीति यः सम्यक् ज्ञापयितुं करेण विलसन्मन्थानमन्येन च रम्यं दामदधन्महेशरदग्रामश्रियोऽलङ्कृतिः कर्मन्दीश्वरभक्तिबन्धनवशः प्रीतोऽस्तु कृष्णप्रभुः व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम प्रथम दावन घेऊन आमगेले संस्थान आराध्य देवता श्री वेदव्यास रघुपती नरसिंहदेवाले चरण सन्निधानांतू वंदन करून घेऊन तशीची आमगेल सर्व परंपरेचे गुरुवर्यांगेल सन्निधानांतू वंदन करून घेऊन मिगेल विद्यागुरूंक वंदन करून घेऊन तशीची प्रातस्मरणीय श्रीमत् सुधींद्रतीर्थ स्वामींगेले दिव्य चरणकमलाक मिगेले साष्टांग प्रणाम समर्पण करून घेऊन तशीची अधुना काशीमठाधीश श्रीमत् संयमींद्रतीर्थ स्वामींगेले चरणकमलांक वंदन साष्टांग वंदन समर्पण करून घेऊन तशीची हंगा विराजमान श्री वेंकटरमण देवाल सन्निधानांतू तशीची महालसा नारायण सन्निधानांत वंदन करून घेऊन तशीची आराध्य देवता लक्ष्मी नरसिंहाक वंदन करून घेऊन नरसिंह पुराण म्हणून सांगितले तसले हे एक विषयान करतना मक्क कडल तसले विचारू देवल सन्निधानांतू गुरुवर्यांगेले चरण सन्निधानांतू समर्पण करचेक प्रयत्न करतस आम्ही गौड सारस्वत ब्राह्मण जावन आसच तंतूय मुख्य जावन घेवन आमकां ब्राह्मण म्हूण सांगिल्ले तेन्ना आमकां सांगिल्लेची षटकर्मी ब्राह्मण म्हूण सांगून घेवन तंतूय मुख्य जावन घेवन षटकर्मी ब्राह्मण म्हणटना वेदाचे अध्ययन अध्यापन तशीच यजन याजन दान आणि प्रतिग्रह म्हणून सांगून घेवन आम्ही षटकर्मी ब्राह्मण जावन आसच तशें आसतना वेद अधिकार म्हणून सांगिल्ले तसले आमकां आसल्यार समेत तंतू आसिल तसले विचार आनी पुरा अत्यंत जटिल जावन आसता ताका कसले का म्हणून सांगल्यार एक वेद म्हणून सांगिल्ले तेन्ना त्रयोर्थाः सर्ववेदेषु सर्व वेद म्हणून सांगिल्ले तेन्ना आमी ते एक पळयतना तीन अर्थ ताका आमी करूं जाता म्हणून सांगून म्हणटात तसले ते वेद म्हणून सांगिल्ले तसले अर्थ करून घेवचेक अत्यंत क्लिष्टकर तशें आसतना वेद अर्थ करतना आमी वेदाचे अध्ययन करतात तशी वेदाचे अध्यापन करतात तशें आसतना वेद अधिकारी म्हणून सांगिल्ले तसले आमी आसाची तशीच वेदाचे अनधिकारी जनांकनी पुरा योग्य जावन घेवन परमात्माले दिव्य चरित्र कोळका तंतुय विशेष जावन घेवन परमात्मो अनंत कल्याण गुणपरिपूर्ण कसने दोष ना देवा लग्गी असल सर्व विचारांनी पुरा आमगेल तसले सर्व पामरांकनी पुरा कोळका म्हणून सांगून घेवन परमात्मान वेदव्यास रूपी ज्ञान आणि अभय दिवचेगोस्कर देवान वेदव्यास रूपारी अवतार घेतले तसल ते वेदव्यास देवू आमगेले संस्थानाचे आराध्य देव तशी सर्व ज्ञानी वर्गान प्रतिनित्य ते वेदव्यास देवाले स्मरण कोरका देवाले पूजन कोरका तशें आसतना देवान सांगिल्ले तसले अनेक पुराण इत्यादी पुरास ते पुराण आनी पुरा आमी ताजे पाठ जावका पुराण सिक्का अध्ययन कोरका पुराणान तसले अनेक विचार आनी पुरास तसल ते पुरा आमी मनाक व्हरचेक प्रयत्न कोरका तशें आसतना हें सर्व ज्ञानयज्ञ आनी पुरा केदनाय चोलका म्हूण सांगून घेवन चांग उद्देशान करतना आमगेले गुरुवर्यांगेले एक अत्यंत कृपा कटाक्षेन म्हणटना अनेक विधाचे ज्ञानयज्ञ हंगा चोल नितस मुखार जावचेस
आत्ता खुर्चेक आरंभ केलेलंच. तशी म्हणताना आम्ही तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ये ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः म्हणून सांगून घेऊन खंयचेच पुराण अशें पुरो अशी जी सांगता चमकल ना ते कशी आरंभ केला म्हणून सांगल्यार कोणालेच एक संवाद रुपार आरंभ करतात. तशीच त्यांनी एकल्यानं प्रश्न निमगोवचे, एक ऋषिवर्यानं उत्तर दिवचे. तशीच कसन कसाने आमगेल तसल जनाक मुखार प्रश्न येवचे पुरो ते त्या कालांतूच प्रश्न निमगोवन घेवन ताजे समाधान परमात्मान आमकां दिल्लंच. तसल ते आमगेले एक मनुष्य जन्म म्हणून सांगिल्ले तसले सार्थक करता जाल्यार आमी हे सर्व पुराण इत्यादी पुरा हाजे अध्ययन करता. तंतूय आमकां अध्ययन करचें नानुकूल जाल्यार समेत आमी ताजे प्रवचन रुपार पुराणाची एक सार कशी दूद म्हणून सांगिल्लें तसलें आसल्यार समेत दुदाचे भितरी तूप आसता, तशी दूद सोडल्यार समेत आमकां तूप मेळना. तशी आमी ते आनीक मथन इत्यादी परा कोवन घेवन ताका योग्य संस्कार दिवन घेवन तदनंतर आमी ते विशेष रितीरी आमकां तुप्पा मुखांतर मेळटा. तसले आमी पुराण म्हणून सांगिल्ले तसले अत्यंत महत्व दावन आशिल्ले सागर रुपार आसत. तसले ते आमी पुराणांतुले ಸ್ವಲ್ಪ ಮಾತ್ರ ವಿಚಾರ ತಂತಸಿಲ್ ತಸಲೆ ಐಕುಚೇಕ ಪ್ರಯತ್ನ ಕೊರಿಯ. ಅಸಲೆ ಮಾನವ ಜನ್ಮ ದೊಡ್ಡದು, ಅದನ್ನು ಹಾಲು ಮಾಡಲು ಬೇಡಿ ಹುಚ್ಚಪ್ಪಗಳಿರ ಮುನ್ಸಂಗುನ್ ನ್ಯೂನು ದಾಸವರೇಣ್ಯ ಸಂಗತದೆ. ದುರ್ಲಭಂ ಮಾನುಷಂ ಜನ್ಮ ತದಪ್ಯಧ್ರುವಮರ್ಥದಂ ಭಾಗವತ उल्लेख करता. कशी म्हणून सांगल्यारी भागवता भितर सांगला म्हणकेची आमकां हे मनुष्य जन्म मेळचेची अत्यंत दुर्लभ. तंतु एक श्लोका भितर सांगता तत्रापि जन्मशतकोटिषु मानुषत्वं, तशी तत्रापि जन्मशतकोटिषु ब्राह्मणत्वं, तत्रापि जन्मशतकोटिषु वैष्णवत्वं, तत्रापि जन्मशतकोटिषु मत्परत्वं म्हणून सांगून घेवन म्हणतात. हा जर तुका कसाने म्हळ्यार 84 लक्ष विधाचे एक जीवराशस म्हणून म्हणतात. तसल ते 84 लक्ष विधाचे जीवराशींतू खंयची खंयची जीवराशी ते म्हणून सांगल्यार पद्मपुराण उल्लेख करता. जलजा नवलक्षास्तु, जल अंत मुखांतर दावत तसले जीव राशी इत्यादी प्रास जलची ताजे भितर आसून घेवन जीवन करता तसले एक जीवराशस ते कितले म्हळ्यार 9 लक्षास्तु, 9 लक्ष प्रभेद आसगे. तशीच स्थावराः 120, स्थावर म्हणून सांगून घेवन वृक्षादी पुरास ते कितले म्हणून सांगल्यार 120, 20 लक्ष विधाचे एक वृक्ष इत्यादी पुरा आसगे. तशीच क्रिमिजाः रुद्रसंख्याश्च, क्रिमिज क्रिमिकीट म्हणून आमी म्हणटात ते कितले म्हणून सांगल्यार रुद्रसंख्याश्च 11 रुद्र म्हणून सांगून घेवन प्रसिद्ध. तशी म्हणटना 11 लक्ष विधाचे क्रिमिकीट इत्यादी परासाचके. तशीच पक्षीणां 10 पक्षी योनी अंडज म्हणून सांगून आमी म्हणटात ते 10 लक्ष एक वेरायटीज आसके तांगेले भितरी. 30 लक्षंतु पशुवादी पशु म्हणून सांगून आमी म्हणटात प्राणी वर्ग ते कितले म्हणून सांगल्यार 30 लक्षं 30 लक्ष विधाचे पशु जाती इत्यादी पराचकी. 4 लक्षंतु मानुषाः मनुष्य भितरीची 4 लक्ष प्रभेद आसके. असले ಒಟ್ಟು 84 ಲಕ್ಷ ಜೀವರಾಶಿ ಕಸನೆ म्हणून सांगून घेवन आमकां पद्मपुराण उल्लेख करता. तसल ते मनुष्य जन्म म्हणून सांगिल्ले तसले अत्यंत श्रेष्ठ साधना शरीरविदू म्हणटात. हें शरीर म्हणून सांगिल्ले तसले साधन शरीर अत्यंत दुर्लभ जावन मेळचे. तवळी म्हणले कितलीकीची कोटी जन्म म्हणून सांगल्यार 1 कोटी म्हणून सांगल्यार आमी अनेक जन्म म्हणून सांगून घेवेत. तसले कितलीकीची जन्म वचून घेवन आमकां मनुष्य जन्म मेळचे. मनुष्य जन्म मात्र मेळ्ळावे ना, तंतू आमकां विशेष जावन घेवन आमकां ब्राह्मण जावन घेवन जन्म मेळ्ळास. आमकां आमगेल देव, आमगेल स्वामी, आमगेल गुरुवर्य हें पुरा म्हणून सांगून घेवन आमकां जन्म येतनाच आमकां मेळ्ळास. आमगेलें सौभाग्य. तशें म्हणटना कितलीकी जन्माच्या पुण्याफलान म्हणटना आमकां ब्राह्मण जावन घेवन जन्म मेळ्ळा. तंतूय कसं न्ही म्हणून सांगल्यार वैष्णवत्वम कितलीकीची हजारो वर्ष आमी केलें तसले एक पुण्याफलान म्हणटना कितलीकीच जन्म घेवन मानव जन्म जावन घेवन ब्राह्मण जन्म जावन घेवन आमी वैष्णव जावन घेवन आमकां जन्म मेळ्ळास. तसले ते हें वैष्णव जावन घेवन जन्म येवन घेवन तत्रापि जन्म शतकोटिषु मत्परत्वम आमी परमात्माले पाद कमलाक वच्चेक आमगेले मुख्य जावन घेवन आशिल्लो उद्देश. तसले आमी केन्नाय आमी ते मुख्य उद्देश जावन घेवन घेतना कितलीकीच जन्म आमी ते वैष्णव जावन घेवन घेतील तसले एक पुण्याफलान करतना आमी मोक्ष साधन मोक्ष वच्चेक प्रयत्न करका म्हणून सांगून तितले सुलभ आसले ते मोक्ष ना. कशी म्हणून सांगल्यार असले पुराण इत्यादी पर आयकून घेवन आमगेले जिवनांत खंयची रितीर आमी कसन चुकता आसाची
आम्ही खंयचे रितीर चोलका आमगेले जिवनाचे मुख्य ध्येय कसने हे सर्व आमकां शिकोवन दिवचे पुराणा मुखांतर पुराणांत येवतले अनेक कथा भाग मुखांतर आमकां संवाद रुपांतर आमकां शिकोवन दितात त्यांची आमकां पुराण म्हूण सांगून घेता असले पुराण म्हूण सांगिल्ले तसले अत्यंत श्रेष्ठ जावन आशिल्ले पुराण कसले काय म्हूण सांगल्यार 18 पुराणानां कर्ता सत्यवती सुतः म्हूण सांगून घेवन म्हणलेलें हे 18 पुराण म्हूण सांगिल्ले तसले केल्लेले कोणे रचन केल्लेले कोणे हे भूलोकांक आमकां दिल्लेले कोणे म्हूण सांगल्यार सत्यवती सुतः सत्यवती सुत म्हण कोण परमात्मा वेदव्यास देव तसले ते वेदव्यास देवान आमकां हे पुराण म्हूण सांगिल्ले तसले दिल्लेले आसा असले 18 पुराण म्हूण सांगिल्ले तसले खंयचे खंयचे म्हूण सांगून घेवन आमी पळोवका म्हणून जाल्यार एक श्लोका भितर सांगतात मद्वयं भद्वयं चैव भ्रत्रयं वचतुष्टयं अनापलिंगकोस्कानि पुराणानि प्रचक्षते हे इतले भितर 18 पुराणाचे श्लोकाचे उल्लेख केले सांगून सोडले शॉर्ट म्हूण सांगून म्हणटा आमी कशी म्हूण सांगलें मद्वयं म्हूण सांगल्यार मकारांत कोण आरंभ जावचे 2 पुराण एक मत्स्य पुराण आनी एक मार्कंडेय पुराण म्हूण सांगून घेवन तशीच भद्वयं म्हूण सांगल्यार भागवत पुराण आनी भविष्य पुराण म्हूण सांगून घेवन भ्रत्रयं म्हूण सांगल्यार ब्रकारांत कोण सूर जावता तसले ब्रह्मपुराण ब्रह्मांड पुराण ब्रह्मवैवस्वत पुराण म्हूण सांगून घेवन 3 प्रकारांत कोण आरंभ जावता तसले वचतुष्टयं म्हूण सांगतना विष्णु पुराण तशीच वराह पुराण वामन पुराण वायुपुराण अशी 4 वकारांत कोण आरंभ जावचे पुराण तशीच अनापलिंग कोस्कानी अ म्हूण सांगल्यार अग्निपुराण ना म्हूण म्हणल्यार नारदीय पुराण प म्हूण सांगल्यार पद्मपुराण तशीच कू म्हूण सांगल्यार कूर्म पुराण तशीच ग म्हूण सांगल्यार गरुड पुराण स्का म्हूण सांगल्यार स्कांद पुराण अशी हे 18 पुराण म्हूण सांगिल्ले तसले वेदव्यास देवान आमकां अनुग्रह कोण दिलेलो आसा आमगेले सक्कड जन्म आमी कांडवरल्यार समेत हे पुराण परिपूर्ण जावन घेवन अर्थ करूं जातवे जायना आमी तांतुले ಸ್ವಲ್ಪ सारभूत जावन आसले विचार मात्र पळोवका दल्लेले तसले तशें आसतना हे 18 महापुराण म्हूण सांगून घेवन म्हणटात तदनंतर आनीकय 18 उपपुराण म्हूण सांगून घेवन म्हणटात तांतू एक येवत तसले पुराणाची नरसिंह पुराण म्हूण सांगून घेवन आयच्या दिवसाक आनी फाल्ल्या दिवसाक परा दिवसाक 3 दिवसाक आमी एक श्रवण करता तसले पुराणाची हाका नरसिंह पुराण म्हूण सांगून घेवन म्हणटात तांतू खंयचे खंयचे पुराण म्हळ्यार सनत्कुमार पुराण नरसिंह पुराण तशीच नंदी पुराण दूर्वास पुराण नारदीय पुराण कपिल पुराण अशी अनेक उपपुराण जाल्यारीची सांगिल्ले आसा तांतू नरसिंह पुराण म्हूण सांगिल्ले तसले आमी पळोवका जालेले तसले आनी पुराणांत येवता तसले सामान्य जावन घेवन विचार कसने म्हूण सांगल्यार सांगतात सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणि च वंशानुचरितं चेति पुराणं पंचलक्षणं म्हूण सांगून घेवन एक पुराण म्हूण सांगलें म्हूण जाल्यार सामान्य जावन घेवन हे विचार आसताचेच कसने म्हूण सांगल्यार सर्गश्च म्हूण सांगल्यार सृष्टी एक सृष्टी खंयचे रितीर परमात्मान केल्लेले म्हूण सांगून घेवन ते विचार सांगतात प्रतिसर्गश्च प्रतिसृष्टी कशी देवान केल्लेले तशीच वंशः म्हूण सांगल्यार सूर्यवंश चंद्रवंश म्हूण म्हणटात रामदेवाल वंश कृष्णदेवाल वंश आमी म्हणटात त्या वंशा विशयान सांगतात तशीच मन्वंतराणि च आतां स्वयंभुवादी मन्वंतर कसन आसा त्या मन्वंतर विशयान सांगतात तशीच वंशानुचरितं चेती ते एक वंशा भितर एक वंशा भितर येयले तसले अनेक विभागाचे कथा भाग मुखांतर सांगून घेवन पुराणं पंचलक्षणं अशी पुराण म्हूण सांगिल्ले तसले पंचलक्षणं 5 लक्षण जावन आशिल्ले तसले पुराण म्हूण सांगून घेवन आसा अशें आसतना पुराण म्हूण सांगिल्ले तसले आमकां नरसिंह पुराणा भितर जाल्यार समेत हे प्रत्येक विचार एक परमात्मान आमकां अनुग्रह कोण दिला ते कशी म्हूण सांगल्यार विशेष जावन घेवन सांगतात हे पुराण नरसिंह पुराणा भितर प्रतिपाद्य कोण म्हूण सांगल्यार प्रत्येक पुराण आमी काडलें म्हूण जाल्यार प्रतिपाद्य कोण म्हूण सांगल्यार परमात्मूच जगन्नियामक श्री साक्षात श्रीमन्नारायणूची हे सर्व पुराणाक आनी पुरा प्रतिपाद्य म्हूण म्हणटात तशें कितें म्हणचें आमी वेदे रामायणे चैव पुराणे भारते तथा आदावन्ते च मध्ये च विष्णुः सर्वत्र गीयते म्हूण सांगून घेवन म्हळ्यार हाजे अर्थ कसने म्हूण सांगल्यार आमी खंयचेच काणू पळोवची चतुर्वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद म्हूण सांगून घेवन वेद काडल्यार समेत तशीच रामायण मूल रामायण म्हूण सांगून घेवन एक आसा आतां आमी वाल्मिकी रामायण म्हूण पळयता आमी तशीच पुराणे हे 18 पुराण उपमहापुराण तांतुपरा पळोवचे बरोवचे पुराणे भारते तथा भारत म्हूण सांगल्यार अत्यंत श्रेष्ठ जावन आशिल्ले महाभारतादि पुरा तशीच पुराणे भारते तथा आदौ अन्ते च मध्ये च आदौ प्रथम जावन घेवन कोणाला स्तुती करचे परमात्माले स्तुती करचे
तशेंच अंत्ये अंत्यांत करतना कोणाला स्तुती करचे, परमात्माला विशयानं सांगचे तसले, मध्यांत कोणाला विषय सांगचे, परमात्माले लिला अवतार इत्यादी बरं सांगता तसले अशी म्हणतना टोटल जावन घेवन आमी पळोवका म्हणून जाल्यार खंयचेय पुराणस म्हणून जाल्यार आमी अथवा वेदस्य पुरो, भारतस्य पुरो, भागवतादी ग्रंथस्य पुरो हे सर्व कडेन आमकां सांगचे कशें न्ही म्हूण सांगल्यार परमात्मूच सर्वोत्तम वायुजीवोत्तम म्हूण सांगचें आसल तत्व आमकां कोळची खंयचे मुखांतर हें इतलें पुराण मुखांतर म्हूण सांगून घेवन म्हणटा ती अशी म्हणटना नरसिंह पुराण भितरी सांगता दी ಒಟ್ಟು 68 अध्याय ತಂದು भितर सांगिलस तंती हंतू सांगता दी कशी कशी सांगला म्हणून सांगून तवळी म्हणले एक पुराण म्हणून सांगून घेवन दावकात म्हणून जाल्यार कसन कसन आसका म्हणून म्हणले सर्गश्च प्रतिसर्गश्च सृष्टी प्रतिसृष्टी पर आसका म्हणटना खंयची खंयच्यांचे भितर म्हणला म्हणून सांगल्यार प्रथम जावन घेवन एका अध्याय दुखून घेवन 21 अध्याय पर्यंत सृष्टिकांड म्हणून सांगून घेवन त्या विभाग केलेलस तशीच मागीर 22 अध्याय दुखून घेवन 29 अध्याय पर्यंत ताका वंश मन्वंतर तशीच वंशानुचरित म्हणून सांगून घेवन हे इतले विचारू सांगिलस तशीच 30 आनी 31 अध्याय भितरी भूगोल कथन एक भूगोळ खंयचे रीती रस म्हणून सांगून घेवन त्या तरेचे विचार सांगिलस तशीच 32 अध्याय दुखून घेवन 56 अध्याय पर्यंत परमात्मान घेतिल्ले तसले अनेक अवतार इत्यादी परास लोकांतू आमकां सर्व जनांक रक्षण करूका ज्ञान दिवका अभय दिवका म्हणून सांगून घेवन तशीच लोकांक कंठक जावन तसले दैत्यांकनी पुरा मर्दन करूका म्हणून सांगून घेवन परमात्मान घेतिल्ले तसले अनेक अवतार लीला वर्णन पुरास ते सर्व सांगून घेवन हंतू 32 कोण घेवन 56 अध्याय पर्यंत सांगिलस तशीच 57 अध्याय कोण घेवन 62 अध्याय पर्यंत वर्णाश्रम धर्म खंयचे रीती रसका आमी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र तांकां सांगिल्ले तसल कसन कसन धर्म त्या सर्व विचारू तितले भितर सांगून घेवन तशीच 63 अध्याय जावन घेवन हांगा नरसिंह पुराण परिसमाप्ती जावचे पर्यंत मंत्राची महिमा तीर्थाची महिमा तशीच अष्टाक्षर मंत्राची महिमा हे सर्व महिमा इत्यादी पुरा इतले भितर सांगिलस हें कशें म्हूण सांगल्यार सम्मेरी एक इतलेच एक पुराण भितर कसन कसन सांगला म्हूण सांगून घेवन सामान्य जावन घेवन आमी प्रथम जावन घेवन पळत आसले असले नरसिंह पुराण अत्यंत श्रेष्ठ अंतू नरसिंह पुराण भितरी नरसिंह देवाकाची अत्यंत मुख्य जावन घेवन देवाले आराधन करून घेवन देवाल विशयान चिंतन इत्यादी परा करून दितात तशीच एक हे नरसिंह पुराण म्हणून सांगून घेवन एक अध्ययन करचे आरंभ करतना आमगेल कसन की एक सौभाग्य तुम्ही जर श्रवण करतासाची त्या कसन की एक सौभाग्य म्हणत ते पारायण जावचे कोणाले सन्निधानांत म्हळ्यार श्री वेदव्यास रघुपती नरसिंह देवाल सन्निधानांतू एक नरसिंह पुराण पारायण जावचे प्रवचने त्या देवाल सन्निधानांतू जावत आसले तशें आसतना हें रचन केलेलें कोण म्हणून सांगल्यार महर्षी वेदव्यास प्रणीत म्हळ्यार आमगेले देव जावन आसलो वेदव्यास देवान रचन केलेलें आसलें पुराणाची हें नरसिंह पुराण म्हणून सांगून घेवन तशीच हें नरसिंह पुराणा भितरी रामचंद्र देवाले एक वर्णन जाल्यारीची अत्यंत विस्तार जावन घेवन सांगिलस तशें म्हणटना रामचंद्र देवाल जाल्यारीच आमी एक चिंतन केलें म्हणके जाता तशीच नरसिंह देव हे पुराण नावाची नरसिंह पुराण म्हणून सांगून घेवन अंतू नरसिंह प्रादुर्भावकी त्या सर्व विचारांनी पुरा सांगिलस अशें म्हणटना आमगेले संस्थान देवाले 3 देवाल समेत विचारान आमकां मंथन करता आसले देवाक हें वाक्कुसून समर्पण करता आसलें सौभाग्य तुमकां श्रवण मुखांतर देवाल आराधन करता सौभाग्य देवान अनुग्रह करून दिलेलो आसा अशें म्हणटना हें नरसिंह पुराण म्हणून सांगिल्लें आसलें आरंभ करता आसतना प्रथम सांगता ती नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो ग्रंथमुदीरयेत् म्हणून सांगून घेवन आरंभ करतात हाजेर कसं नाही म्हणून सांगल्यार नारायणं हाजे प्रतिपाद्य पुराणाचे प्रतिपाद्य कोण नरसिंह रूपार आशिल्लो तसलो नारायण तसल ते नारायण देवाक वंदन करून घेवन नमस्कृत्य नमस्कार करून घेवन नरं चैव नरोत्तमं नरम म्हणून सांगल्यार सर्व मनाक अभिमान जावन आशिल्लो उपसाधक जावन आशिल्लो शेष परमात्म तसल ते देवाक वंदन करून घेवन नरोत्तमं जीवोत्तम जावन आशिल्ले मुख्य प्राण देवाक वंदन करून देवीं म्हणून सांगिल्लें तसलें आमकां केन्नाय विष्णू भक्ती दिवची कोण म्हणून सांगल्यार लक्ष्मी देवी तसल ते लक्ष्मी देवीक वंदन करून घेवन देवीं सरस्वतीं सरस्वती म्हणून सांगल्यार वाघ अभिमानी म्हणून सांगून म्हणटात तसल ते सरस्वतीक वंदन करून घेवन व्यासं तशीच हें सर्व पुराण रचन करून आमकां दिलेलो तसलो वेदव्यास देव तसल ते वेदव्यास देवाक वंदन करून घेवन ततो ग्रंथमुदीरयेत् तसल ते ग्रंथ म्हणून सांगिल्लें तसलें आरंभ दत्तस तंतु मुख्य जावन घेवन नरसिंह देवाले एक स्मरणपूर्वक वंदनपूर्वक मंगलाचरण करतसाची तप्तहाटक केशांतज्वलत्पावकलोचन
वज्रादि कनक स्पर्श दिव्य सिंह नमोस्तुते. देवाक वर्णन करता सजी परमात्माले एक नखस्तुती म्हणून सांगून घेऊन प्रथम दावन घेऊन करता असं त्यांनी. परमात्माले एक नख म्हणणारी एक नांकुड कशी असं म्हणून सांगणारी वज्रादि कनक स्पर्श. एक वज्र म्हणून सांगणारी अत्यंत कठीण. एक वज्र कट्ट कोरका म्हणून दिलारी ते एक विभाग कोरका म्हणून दिलारी अनेक वज्र दावका. तसल ते एक वज्र त्या वज्राक सम दावन असेल तसले एक नख कोणाले म्हणून सांगणारी परमात्मालकी. आमकां हंतू अनेक कसन करता म्हणणारी आमकां मध्वाचार्यानं एक नरसिंह नखस्तुती म्हणून सांगून घेऊन आरंभ केलेले. आम्ही एक हरिवायुस्तुती वायुस्तुती वाज्युका म्हणून दिलारी प्रथम दावन घेऊन नरसिंह नखस्तुती वाज्युका वायुस्तुती वाज्युका पुनः आम्ही वाज्यूच कसं नाही नरसिंह नखस्तुती. तसे असताना हे पुराणांदला समेत प्रथम वर्णन केलेलं आहे परमात्मा नखाच मुखांदन गावन घेऊन. ते अत्यंत वज्रापाशी अधिक दावन असेल तसले एक एक हे सांगून म्हणणारे परमात्मा नख वज्रादि कनक स्पर्श दिव्य सिंह नमोस्तुते. सिंह सिंहरूपार परमात्मा इलो नरसिंह नर समेतस सिंह समेतस. तसे असता नरसिंह रूपारे परमात्मा येईल तेदना परमात्मा खंयची ರೀತಿ राहिलो म्हणून सांगणारी वज्रादि कनक स्पर्श तेगेल परमात्माले नंकोड म्हणून सांगितले तसले वज्रापाशी कठीण दावन असेल तसले एक नख तसल ते परमात्मा वंदन करून घेऊन तशीच परमात्माले एक रूप खंयची ರೀತಿ म्हणणारी तप्त हाटक एक भंगर भंगर म्हणून सांगणारी शुभ्र भंगर पडेल म्हणून त्याला कळतं. अत्यंत सुंदर बंगार वर्ण म्हणून आम्ही म्हणतात. तसल ते आम्ही देवाक म्हणतंदरेचे अंगार वर्ण म्हणून सांगून घेऊन दलरी म्हणतात. एक उज्ज्व दलरीचे आम्ही पळयताना भंगराचे वर्ण म्हणून सांगून आम्ही म्हणतात अग्नी पळयताना समेत. तसे असताना परमात्मा खंयची ರೀತಿ रस्त म्हणून सांगणारी तप्त हाडक केशांत परमात्माला केश राशी इत्यादी परास कशी म्हणून सांगणारी एक भंगर तप्पेल तेदना खंयची ರೀತಿ चंद ರೀತಿ तसल ते एक भंगर करगून घेऊन दिसत की तसले एक परमात्माला केश राशी तशी ರೀತಿ रस तप्त हाडक केशांत ज्वलत पावकलोचन. ते परमात्मा लोचन दोळ दृष्टी पडेत म्हणून त्याला कशी ರೀತಿ रस म्हणून सांगणारी ज्वलत अत्यंत ज्वाला पूर्ण दावन असेल तसले दबले एक नेत्रके. तसल ते परमात्माक अत्यंत श्रेष्ठ ರೀತಿರಿ एक नमस्कार करता जाची हाक म्हणचेची मंगलाचरण म्हणून सांगून घेऊन म्हणतात. मंगलाचरण खंयची कोरका म्हणून सांगणारी परमात्मा हे रचन केलेलं कोण वेदव्यास देवान. त्यांनी मंगलाचरण खंयची कतीरी केला म्हणून सांगणारी शास्त्र उल्लेख करता कसं म्हणणारी मंगलाचरण कुरिची खंयची कतीरी म्हणून सांगणारी असन्निहितराದಂತಹ ಶಿಷ್ಯರಿಗೋಸ್ಕರ. ಹಂಗೆ ಅಸಿಲ್ ತಸಲೆ ಸರ್ವ ಜನಾಂಕ ಹೇ ಪುರಾಣ ರಚನೆ ಕರ್ತನ ಕೋಣ ಪೂರ ಋಷಿವರಣ್ಯ ಸಲೇಚಿ ತಂಗೆ ಗೊತ್ತಸ್ ಮಂಗಲಾಚರಣ ಕುರ್ಕಾಮೋನ್ ಜಲರಿ ಅಸನ್ನಿಹಿತ ದಾವನ್ಯೋನ್ ಕೋಣ ಶಿಷ್ಯ ವರ್ಗ ಇತ್ಯಾದಿ ಪುರಾಸ್ ಅಮ್ಗೆಲ್ ತಸಲ ಕೋಣ ಪುರಾಸ್ತಜಿ ತಂಕ ಪೂರ ಜನಕೈ ಮಂಗಲಾಚರಣ ಕೋರ್ನೋಚಿ ಸರ್ವ ಅಮ್ಮಿ ಕಾರ್ಯ ಆರಂಭ ಕುರ್ಕ ಮುನ್ ಸಂಗುನ್ घेऊन दाखोजಗೋಸ್ಕರ परमात्मान हे मंगलाचरण केलेले. मंगलाचरण म्हणा कसं नाही म्हणणारी शास्त्र म्हणता अनिष्ट निवर्तक इष्टप्रापक कर्तव्य कर्म विशेष अनिष्ट निवर्तक आमगेले अनिष्ट कसा नसतं निवृत्ती करता. एक ग्रंथ रचना करू का म्हणून त्याला अनिष्ट कसं नाही म्हणणारी ग्रंथ मध्यांत काही राबले म्हणून त्याला ते अनिष्ट आमक इष्ट नाही ते ग्रंथ मध्य राबचे नज्ज परिपूर्ण ರೀತಿಯಲ್ಲಿ समाप्ती जाऊ का त्याच्या तरीची अनिष्ट निवर्तक इष्टप्रापक चांग ರೀತಿಯಲ್ಲಿ एक समाप्ती जाऊ का म्हणून सांगून घेऊन कसं एक करता की तक मंगलाचरण म्हणजे कर्तव्य कर्म विशेष हे नमस्कार म्हणून सांगून आम्ही देवस्थान येईल तेदना देवाक नमस्कार करता उद्दंड जाऊन घेऊन नमस्कार शिरसाष्टांग प्रणाम म्हणून आम्ही म्हणतात. दर्ल मनुष्यानं घालतसले तरी बैल मनुष्य नमस्कार करताना पंचांग नमस्कार म्हणून म्हणतात. आम्ही ते कायिक मंगल म्हणून सांगून म्हणत चालते. वाचिक मंगल म्हणतात. वाचिक मंगल म्हणून आम्ही देवाला स्तोत्र सांगित असले आम्ही खंयचे विषयान परमात्मा वर्णन करचे ते वाचिक मंगल म्हणून सांगून घेता. तशीची मानसिक मंगल परमात्मोची अत्यंत श्रेष्ठ परमात्माला अनुग्रहानाची आम्ही सर्व उल्लोचे हांव कसं ना तुल्यतस ते परमात्माला एक अनुग्रहानाची प्रेरणे मुखांतर उल्लेतस तुम्ही ऐकत कोणाला निमित्त ऐकत असायची परमात्मा प्रेरणा निमित्त ऐकत असायची असले एक मना भितर देऊन घेऊन कसं आम्ही करताच की तक्का मानसिक मंगल म्हणतात. असले कोण मंगलाचरण करता त्यांनी परिसमाप्ती एक ತಂಗೆಲ್ ಕಸನ ಗ್ರಂಥಸ್ ते निर्विघ्नाने परिसमाप्ती दत्ता म्हणून सांगून घेऊन दाखोजಗೋಸ್ಕರ परमात्मान मंगलाचरण केलेलंस अशी म्हणताना परमात्माले वर्णन कोरून घेऊन त्यांनी म्हणत असायची. हे नरसिंह पुराण खैदकून आरंभदल्ले कशी हे नरसिंह पुराण आरंभदल्ले तवळी म्हणले खंयचे एक पुराण आरंभ जावका दलरी संवाद जावका एक संवाद दावन घेऊन त्यांनी ते एकल्यान प्रश्न निमगेन उत्तर सांगका कोण हे एक नरसिंह पुराणांतू प्रश्न निमगेले कोण उत्तर सांगले म्हणून सांगलारी म्हणतसाची हिमवद्वाचन सर्वे मनयो वेद सभारगाः हिमालय ಅಂತ ಸಿಲ್ತಸಲೆ ವೇದ ಪಾರಂಗತ ದಾವನ ಸಿಲ್ತಸಲೆ ಅನೇಕ ಋಷಿವರೇಣ್ಯ
तशीची त्रिकालज्ञ महात्मानो नैमिषारण्यवासिनः त्रिकालज्ञ ಭೂತ ಭವಿಷ್ಯದ ವರ್ತಮಾನ ಕಾಲ ತಂಕ ಗೊತ್ತಸಿಲ್ದ ಸಲೆ ಋಷಿವರೇಣ್ಯ ತಶೀಚಿ ಮಹಾತ್ಮಾನಃ ಅನೇಕ ಮಹಾತ್ಮದಾವನ ಸಿಲ್ಸಲೆ ಋಷಿವರೇಣ್ಯ ತನ್ನಿ ಸರ್ವಜನ ನೈಮಿಷಾರಣ್ಯವಾಸಿನಃ ನೈಮಿಷಾರಣ್ಯ ಅಂತ ಸಿಲ್ಕೆ ಅಸಲ್ ತನ್ನಿ ಪೂರ ಒಟ್ಟುದಾವನ್ಗೇನು ಅರ್ಬುದಾರಣ್ಯ ನಿರತಾಹ ಅರ್ಬುದಾರಣ್ಯ ಮುಣೆ ಕಸಿಲ್ ಜಾಗೋ ತೈ ಪುಷ್ಕರಾರಣ್ಯ ವಾಸಿನಃ ಪುಷ್ಕರಾರಣ್ಯ ಮುಣ ಸಂಗೊನ್ಗೆ ಜಾಗ ಸಿಲ್ಕೆ ತಯ್ಯ ಸಿಲ್ದ ಸಲ್ ಋಷಿವರೇಣ್ಯ ಧರ್ಮಾರಣ್ಯರತ ಯೇ ಚ ದಂಡಕಾರಣ್ಯ ವಾಸಿನಃ ಧರ್ಮಾರಣ್ಯ ದಂಡಕಾರಣ್ಯ ಕೌಮಾರ ಪರ್ವತ ಪಂಪಾ ನಿವಾಸಿ ಅಸಲೆ ಅನೇಕ ಅಮ್ಗೆಲ ಭಾರತದಾದ್ಯಂತ ಕಂಚಿ ಕಂಚಿ ಋಷಿವರಣ್ಯ ಸಿಲಿಕಿ ವೇದ ಪಾರಂಗತದಾವನ ಸಿಲ್ಸಲೆ ಋಷಿವರಣ್ಯ ಸಿಲಿಕಿ ತನ್ನಿ ಪೂರ ಏಕಬಟಿ ಮಾಘ ಮಾಸ ಇಲ್ಲಲ್ತದ್ನ ಮಾಘ ಸ್ನಾನ ಕೊರ್ಕ ಮುಣಸಂಗೊನ್ಗೇವನು ತನ್ನಿ ಹಂಗ ಪವಿಲಿಚ್ಕೆ त्या ಕಂಚಿ ಮುಣಸಂಗ್ಲರಿ ಅತ್ಯಂತ ಶ್ರೇಷ್ಠತಾವನ ಸಿಲ್ದ ಸಲೆ ಏಕ ಕ್ಷೇತ್ರ त्या ಕಂಚಿ ಮುಣಸಂಗ್ಲರಿ ಪ್ರಯಾಗ ಮುಣಮ್ಮಿ ಮಣ್ತದೆ ತ್ರಿವೇಣಿ ಸಂಗಮ म्हणतदी गंगा यमुना सरस्वती म्हणून सांगून घेऊन तीन नाही संगमदावत सर क्षेत्राची प्रयाग क्षेत्र म्हणून अनेक प्रयाग असे बरो त्याला प्रयागराज म्हणून सांगची कंचे ते आम्ही आता कसं नाही म्हणतादी त्या क्षेत्र असल ते प्रयागांतू ते सर्व ऋषिवरेण्यांनी पुरा येऊन पाविलीचके ते पाहून घेऊन त्या संदर्भाचेरी सर्व जनांनी स्नातुम तीर्थम समागताः ते तीर्थ स्नान कोरका म्हणून सांगून येईलीच त्या क्षेत्रावच्चेची आमगेल होड पुण्य ते वचून घेऊन तीर्थस्नान संकल्पपूर्वक करचे अनेक पुण्य ते तंतुई विशेष जाऊन घेऊन माघ मास म्हणून सांगून घेऊन आम्ही कसं म्हणतादी त्या समेत अत्यंत होड पुण्य तसं हे सर्व पुण्य पर्वकाल म्हणून म्हणतादी त्या संदर्भाचेरी ते सर्व ऋषिवरेण्यांनी पुरा येऊन पविलीचके ते पाहून घेऊन तत्र स्नात्वा यथा न्यायम त्यांनी स्नान केले स्नान कोण घेऊन संध्यावंदन जप इत्यादी परा कोण घेऊन तशी जी पितृतर्पण इत्यादी परा त्यांनी देऊन घेऊन तैवत् पडेत म्हणताना तत् दृष्ट्वा तत्र भरद्वाजम पडेतंते भरद्वाज मुनी असके भारी एक मेधावी दावून सिल्दसले ऋषिवरेण्य त्यांनी भरद्वाज मुनी तै असून घेऊन तंक पडून घेऊन सर्व ऋषिवरेण्य भारी संतोष दत्के कशी आमगेल स्वाम्यांकानी पडेल कोडले एक आनंद दत्ता आमगेल स्वामी म्हणून सांगून तशीची ते भरद्वाज मुनी पडेल कोडले ते ऋषिवरेण्य पुरा भारी आनंददलके कसले का आनंददले म्हणून सलरी ज्ञानयज्ञ कोरचे एक मेळ्ळे नवे म्हणून सांगून घेऊन भारी संतोष दले आम्ही खई ज्ञानयज्ञ कोरेत आमगेल घरकड कोरेत खई कोरेत जाल्यार एक एक क्षेत्र आणतो हरिगुरु सन्निधानांत आम्ही कसं एक ज्ञानयज्ञ करतादी ताका महत्व विंगड तशीची त्या त्यांनी एक क्षेत्रांतू त्या पर्वकालाचेर कसं ज्ञानयज्ञ करतादी ते अत्यंत सुंदर दावन सिल्दसले तशी थई वचून घेऊन तांकां भारी संतोष दत्तके भारी संतोष दावन घेऊन त्यांनी तांकां म्हणतादी ब्रस्वादिषु यथाक्रमम आसनेषु विचित्रेषु ब्रस्वादी आसन म्हणून सांगून घेऊन म्हणतादी दर्भे मुखांतर केलेलं तसल कसं एक आसनस वृत्तीनाम आसनम बस्री ब्रस्री म्हणून सांगून घेऊन म्हणतादी तशी यतिवरेण्यान कसं नाही अबष्ट असल आसनाक ब्रस्री म्हणून सांगून घेऊन म्हणताच की तसल ते आसन इत्यादी पुरा देऊन घेऊन गौरव दिल की हाजी तरी पुराण ऐकू का म्हणून सांगून म्हणचे कसले का म्हणारी आमगेल बशी मलगडे अथवा आमगेल घरकडे भटमामकी अथवा आमगेल घरकडे कसं एक कार्यक्रम दत्ताना आम्ही आमंत्रण दिलं तसले अभ्यागत कोण असतादी त्यांनी आयले कोडले आम्ही तांकां प्रथम कसं देऊ का आसन देऊ का आसन देऊन घेऊन तांकां आम्ही मागीर उपचार इत्यादी परा देऊत तसले भटमाम म्हणले कोडले आम्ही एक माणयकी मांद्रिकी देऊन घेऊन भटमाम बैसाची म्हणून म्हणचे उद्द दावका निमगोचे हे सर्व आमकां शिकोवन दिवचे खंयचे पुराण मुखांतर आमकां शिकोवन दिवत तसले तशें म्हणटना तांकां आसन इत्यादी पुरा दिवन घेवन भरद्वाज सन्निधानांतू तांणी निमगित आसाचकी तशीची भरद्वाजेन दत्तेषु आसीनास्ते तपोधनाः भरद्वाज मुनीन समेत आसन इत्यादी पुरा दिवन घेवन तांणी सर्व मुनिवरेण्यांनी पुरा त्या संदर्भाचेरी थंय वचून घेवन परस्परम मथा ब्रुवन उल्लोचेक आरंभ केले कसं नाही म्हणून सांगणारी त्यांनी म्हणतं असंच की आम्ही उपविष्टो यथा योग्यम भरद्वाजमतेन सह व्यासेष्यम सुखाचनस्ते लोमहर्षणम त्यांनी बैसून घेऊन त्यांनी एक उल्लोचक आरंभ करतं असाची तद्भितरी व्यास वेदव्यास देवालय शिष्य कोण म्हणून सांगणारी रोमहर्षण म्हणून म्हणतात म्हणारी सूतपुराणिक त्यांनी थंय येऊन घेऊन पावलीचकी ते पावील पडून तांके भारी संतोष जाल्ले सूतपुराणिक समेत हांग घेवन पावील आसाची तशें घेवन घेवन पप्रच्च भरद्वाजो मुनी नाम अग्रदस्तथा तशें आसतना भरद्वाज मुनी ते सूतपुराणिक तांणी तांगे लागीं उल्लोचक तांणी आरंभ केल्ले की शौनकस्य महासत्रे वाराह्यात संहिता हे नरसिंह पुराण आरंभ जावचे पयलीं फुडें कसं नाही म्हणून सांगल्यारी एक वाराह संहिता म्हळ्यार वराह पुराण अशें पुरो ते उल्लोचे म्हळ्यार तांणी सांगिल्ले
उपदेश दिललके तशी त्या नंतर श्रुत्वा पुरा सूत येते ही अस्माभिरेव च त्यांनी उलोवन घेवन ऐकून घेवन भारी संतोष जालो लसाची. तशें आसतना सांप्रतम नारसिंहाख्यम त्वत्त पौराण संहिताम अशें म्हणटना नरसिंह पुराण म्हणून सांगिल्लें जाल्यार एक संहिता तुमी सांगची तशी जावका तशें ते कोण घेवन श्रोतुमिच्छाम्यहम पूर्वजने आमी ऐकूचे एक भारी कातर जावन आसाची तुमी सांगची तशी जावका. तंतूय विशेष जावन घेवन कसन कसन तुमी सांगता म्हणून सांगल्यारी त्यांनी निमगीत आसाची. प्रपंचांत प्रथम जावन घेवन कोण आशिल्लो कशी परमात्मान सृष्टी केल्ले सृष्टी केल्या नंतर कशी हे युगाचे लायक कशी कसन कसन युगांत कसन कसन धर्मू तशीच सांगिल्लें तसलें ते 4 युगांतू कसन कसन विशेष कलियुगांत कसन विशेष तशें आमी कसन कसन दान मान इत्यादी पुरा कोरका कसन आमी व्रत कोरका पुण्यप्रद जावन आसलें काणी कसने हें सर्व त्यांनी निमगूचे एक आरंभ केले की आरंभ करून घेवन त्यांनी निमगेलें तेन्ना सूतपुराणीक म्हणटा की तुमी निमगेलें तसलें भारी संतोष जाले तो निमगेलें तसलें भारी संतोष जावन घेवन हांव म्हणचे कसन म्हणून सांगल्यारी हांव कसन सांगची ना हांव सांगचे कोण सांगिल्लें म्हणून सांगल्यारी व्यासप्रसादाद वक्ष्यामी मुगेल गुरू कोण म्हणून सांगल्यारी वेदव्यासदेव ते वेदव्यास देवान कसन सांगला तांगेले प्रसाद कसन आस ताजे मुखांतर जावन घेवन हांव तुमकां अत्यंत श्रेष्ठ जावन आशिल्लें सरे नरसिंह पुराण सांगता. तम प्रणम्य प्रवक्ष्यामी पुराणम नारसिंहकम तशीच वेदव्यास देवाक नमस्कार करून घेवन हांव नरसिंह पुराण सांगचेक आरंभ करता म्हणून सांगून वेदव्यास देवा प्रथम नमस्कार करता तांणी कसने म्हणून सांगल्यारी पाराशर्यं परमपुरुषं विश्वदेवैकयोनिं विद्यावन्तं विपुलमतिदं वेदवेदाङ्गवेद्यं शश्वच्छान्तं शमितविषयं शुद्धतेजो विशालं वेदव्यासं विगतशमलं सर्वदाहं नमामि. देवाक नमस्कार करतास सूतपुराणीक एक शिष्य म्हणालो देवाक म्हणजे तांगेले गुरूक खंयचे रितीर नमस्कार करता म्हळ्यार पाराशर्यं पराशर पुत्र जावन आशिल्लो चलो वेदव्यास देव तसल ते देवाक परमपुरुषं देव कशी म्हणून जाल्यार पुरुषोत्तम म्हणून म्हणटा आमी देवाक तसल तो वेदव्यास देवाक वंदन करून घेवन विश्वदेवैक योनीम तशीच सर्व सकल प्रपंचस सर्व देवतेस तांकां पूर्ण सृष्टी केलेलो कोण तसल ते देवान नारायण देवान तसल तो नारायण देव वेदव्यास रूपारस तसल देवाक विद्यावंतम सर्वज्ञ जावन आशिल्लो ताका कसनेच गोतना म्हणना प्रत्येक विचार वेदव्यास देवाक गोतस तसल ते विद्यावंतम विपुलमतिदम तशीच आमकां कोणाक कसन कसन ज्ञान जावका ते ज्ञान पूर्ण जावन घेवन दिवचे एक सर्व समर्थ कोण म्हणून सांगल्यार परमात्मा विपुलमतिदम तशीच सर्वदाहं नमामि तसल ते देवाक वेद वेदांग वेद्यम अशीच देवाक आमी कसने चिंतन करूं दत्तवे आमी कशीच देवाक आमी देवाले एक खंयचेच अप्राकृत शरीर पडोवचें येतवे खंयचे मुखांतर आमी देवाक चिंतन करीत देव खंयचे रितीर आसता म्हणून सांगून घेवन कोळचे खंयचे मुखांतर म्हणून सांगल्यार वेद वेदांग वेद्यम चतुर्वेद पळोवपाक तांतू परमात्माक वर्णन केला. वेदांग म्हणून सांगून घेवन म्हणटा ती शिक्षा व्याकरणं छंदो निरुक्तं ज्योतिषं तथा कल्पश्चेति षडंगाने वेदस्याहुर्मनीषिणः असले षडंग म्हणून सांगून घेवन एक तसल ते षडंग मुखांतर जावन घेवन आमी देवाक देव खंयचे रितीर आसता म्हणून सांगून घेवन आमी पळोवचें दत्तके तसल ते देवाक आमी पळोवन घेवन वेद वेदांग वेद्यम शश्वच्छांतं शमित विषयं तशीच केदनाय शांत स्वभाव देवा केदनाय कोप घेप म्हणून कसने आसना परमात्मा अत्यंत सुंदर आनंद स्वरूपितो परमात्मा तसल ते शश्वच्छांतं शमित विषयं तसल ते विषय आसक्तिरहित परमात्माक खंयचे विशयान आसक्ती म्हणसवे कसनेच विषय आसक्ती पडना आमकां जाल्यार खंयचे विशय पळयल्यार कोळे त्या जावका हें जावका म्हूण दिसता परमात्मा कसन विशय म्हणून जाल्यार सर्व लोक कल्याण जावका सर्व प्रपंचाक देवान सृष्टी करून घेवन देवानाचे नियमन इत्यादी परा करतसले तसल ते शमित विषयं तसले देवाक सर्वदाहं नमामि वेदव्यासं वेद विभाग केलेलो तसले ते व्यासदेवाक कृष्णद्वैपायन म्हणून सांगिल्लें तशें नामांकित नारायण देवाक वेदव्यास देवाक हांव सर्वदाहं नमामि हांव केदनाय नमस्कार करता म्हणून सांगून घेवन परमात्मा विशयान थंय त्या सूतपुराणिकान नमस्कार केले. नमस्कार करून घेवन तदनंतर नमो भगवते तस्मै व्यासायामि तेजसे यस्य प्रसादात् वक्ष्यामि वासुदेव कथामिमां हांव आतां वासुदेव कथामिमां परमात्माची कथा भाग हांव सांगचेक आरंभ करता कशें आसा म्हूण सांगल्यार तस्य प्रसादात देवाल प्रसादानाची हांव सांगचेक आरंभ करता म्हूण सांगून घेवन तांणी म्हणटा ती तशी म्हणटना तथापि नरसिंहस्य प्रसादादेव ते धुना प्रवक्ष्यामि महापुण्यं भरद्वाज शृणुष्यमे तांणी म्हणटा साजी नरसिंह देवाल प्रसाद मुखांतर जावन घेवन हांव सर्व तुमकां हें कथानक म्हणचेक आरंभ करता म्हूण सांगून घेवन तांणी सांगता ती तंतूय कशी म्हणून सांगल्यार तांणी एक एक सांगता वचता ती
ಅಂತೂ ಸೃಷ್ಟಿ ಪರಮಾತ್ಮನ ಕೆಲ್ಲದ ಸಲೆ ಸೃಷ್ಟಿ ವಿಭಾಗದ ರೀಚಿ ಅತ್ಯಂತ ವಿಸ್ತೃತದವನಿಗೆ ಹೇ ಪುರಾಣ ಬಿತ್ತರ ಸಂಗಿಲಸ್ ಪರಮಾತ್ಮನ ಕಂಚರೀತಿ ಸೃಷ್ಟಿ ಕೆಲಲೆ ಮಣಸಂಗವನು ಪರಮಾತ್ಮನ ವಾಸುದೇವಾದಿ ರೂಪಾನಿಗೆ ಇವನ್ಗೆವನು ಪ್ರಥಮ ಅಸಿಲ್ದ ಸಲ ಕೋಣ ಮಣಸಂಗರಿ ಪರಮಾತ್ಮ ಮಾತ್ರಗೆ ತದನಂತರ ವಾಸುದೇವಾದಿಕ ರೂಪ ಇತ್ಯಾದಿ ಪರಾರ್ಗಿಯವನ್ಗೆವನು ಕೆಲ್ಲಲ್ತ ಸಲೆ ತಾಣೆ ಸೂಕ್ಷ್ಮ ರೂಪ ತದನಂತರ ಪ್ರದ್ಯುಮ್ನ ನಾಮಕ ಪರಮಾತ್ಮ ಮುಖಾಂತರದ ಅವನಿಗೆವನು ಪ್ರಧಾನದ ಅವನಿಗೆ ಐತಿಸಲ್ ರೂಪ ತ್ರಿಗುಣಾತ್ಮಿಕ ರೂಪ ಮಣಸಂಗನು ಮಣ್ತದಿ ತದನಂತರ ಮಹತ್ತತ್ವ ಅಹಂಕಾರ ತತ್ವ ಸರ್ವ ಕಂಚರೀತಿಯರು ಕೆಲ್ಲಲೆ ಮಣಸಂಗವನ್ಗೆವನು ತನ್ನಿ ವಿಸ್ತೃತದ ಅವನಿಗೆವನು ಸಂಚೇಕ ಆರಂಭ ಕರ್ತದೆ ಅಸಲೆ ಸೃಷ್ಟಿ ಪ್ರಕರಣದ ರೀಚಿ ಅಂತೂ ವಿಶೇಷ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸಂಗಿಲಸ ಅಶಿ ಸೃಷ್ಟಿ ವಿಷಯ ನಿಪುರ ಸಂಗುನ್ಯವನು ಸೃಷ್ಟಿಸ್ಥೆ ಕಥಿತ ವಿಷ್ಣು ಮಾಯಾಸ್ಯ ದಿಗಜೋದ್ವಿಜ ಅಸಲೆ ಪ್ರಪಂಚ ಅಂತೂ ಕಂಚರೀತಿಯರಿ ಪರಮಾತ್ಮಲೆ ಸೃಷ್ಟಿಕೆಲ್ಲೆ ಪರಮಾತ್ಮನ ಕಂಚರೀತಿಯರಿ ಹೇ ಸರ್ವ ದೇವತೆಂಕ ನಿಪುರ ಸೃಷ್ಟಿಕೆಲ್ಲೆ ಹೇ ಸರ್ವ ವಿಚಾರ ನಿಪುರ ಸಂಗಿಲ್ ತದ್ನ ತದನಂತರ ತನ್ನಿ ಸಂತಾಜಿ ಕಸನೆ ಮುಣಸಂಗರಿ ಪುಣ್ಯಾಖ್ಯಾನಂ ಇಕ್ಕಿ ಕಚಿ ಆಖ್ಯಾನ ಯೋಚಕ ಆರಂಭದತ್ತ ಅಂತು ಪ್ರಥಮದ ಅವನಿಗೆ ಅವನು ಸಂಖ್ಯೆ ಆಖ್ಯಾನ ಕಸನೆ ಮುಣಸಂಗರಿ ಪುಂಸವನಾಖ್ಯಾನ ಮುಣಸಂಗವನು ವಿಚಾರು ಸಂತಸಜಿ ಕಸನೆ ಮುಣಸಂಗರಿ ಪುಂಸವನಾಖ್ಯಾನ ಮುಣಸಂಗರಿ ತನ್ನ ಸಂತದಿ ಅಂತೂ ದಕ್ಷ ಪ್ರಜಾಪತಿ ಮುಣಸಂಗವನು ಗೊತ್ತ ಸ್ಫೂರ ಜನಕ್ಕೆ ತಸಲ್ತೆ ದಕ್ಷ ಪ್ರಜಾಪತಿಕ ತೋ ಸರ್ವ ವೇದಾಂಗ ಸಂಪನ್ನದ ಅವನು ಸಿಲ್ದು ದಕ್ಷ ಪ್ರಜಾಪತಿ ತಸಲ್ತೆ ದಕ್ಷ ಪ್ರಜಾಪತಿಕ 13 ಜನ ಚರಡು ಮಸಿಲಿಚ್ಕೆ ತೇಮೆ ಕೋಣ ಮುಣಸಂಗರಿ ಚೆಲ್ಲೆ ಚರಡು ಮಸಿಲಿಚ್ಕೆ ತಸಲ್ತೆ 13 ಜನ ಚೆಲ್ಲೆ ಚರಡು ವಾಂಕ ತಾಣೆ ವಿವಾಹ ಕೊಂದಿಲ್ಲಲ್ ಕೊಣಕ ಮುಣಸಂಗರಿ ತಾಣೆ ಸರ್ವ ಕಶ್ಯಪಾಕ ವಿವಾಹ ಕೊಂದಿಲ್ಲಿಗೆ ತಸಲ್ತೆ ಭರ್ಗ ಅಂಶ ಅರ್ಯಮನ ಮಿತ್ರ ವರುಣ ಸವಿತಾ ಧಾತ ವಿವಸ್ವ ತಷ್ಟ್ರ ಪೂಷಾ ಮುಣಸಂಗನ್ಯೋನು ತಸಲ್ತೆ ಮುಖಾರಿ ದ್ವಾದಶ ಆದಿತ್ಯ ಮುಣಸಂಗನ್ಯೋನು ಪ್ರಸಿದ್ಧ ದತ್ತದಿ ತೇ ಕಶ್ಯಪಾಕ ಅನಿ ತಂಕ 13 ಜನಾಂಕ ವಿವಾಹಕ್ಕೂ ಅನ್ಗ್ಯವನು ತದನಂತರ ತಂಕ ಪ್ರಥಮದ ಅವನ್ಯವನು ಕೋಣ ಮುಣಸಂಗರಿ ತಂತು ಅದಿತಿ ಮುಣಸಂಗನ್ಯೋನು ಅದಿತಿಯಲ್ಲಿ ಗರ್ಭ ಮುಖಾಂತರದ ಅವನ್ಯೋನು ದ್ವಾದಶಾದಿತ್ಯ ಮುಣಸಂಗನ್ಯೋನು ಕೋಣತ್ತ ಪ್ರಸಿದ್ಧ ಸಜಿ ತನ್ನಿ ಉತ್ಪನ್ನ ದತ್ತಾಗಿ ತಸಲ್ತೆ ದ್ವಾದಶಾದಿತ್ಯ ಉತ್ಪನ್ನದ ಅವನ್ಯೋನು ತಂತು ಎಕ್ಕಳೋ ಅನ್ಯತಮ ಕೋಣ ಮುಣಸಂಗರಿ ವರುಣ ಮುಣಸಂಗನ್ಯೋನು ಅಮ್ಮಿ ದಿಕ್ಪಾಲಕ ಮುಣಸಂಗು ನಮ್ಮಿ ಮಣ್ತಾದಿ ಪಶ್ಚಿಮ ಸಮುದ್ರ ಅಂತೂ ತಾಣೆ ವಾಸುಕೊರ್ಚಿಗೆ ತಸಲ್ತೆ ದಿಕ್ಪಾಲಕ ದಾವನಸಿಲ್ಸಲೋ ವರುಣದ ರೀಚಿ ತಂತು ಎತ್ತ ತಸಲ್ತೋ ವರುಣ ಮುಣಸಂಗಿಲ್ಸಲೋ ಏಕಪಟಿ ಕಸನೆ ಮುಣಸಂಗರಿ ಸ್ನಾನ ಕೊರ್ಚಿಗೋಸ್ಕರ ಮುಖಾರಿ ಯೌನಸ್ತಗೆ ते खई म्हणून सांगलारी शिलोच्चय म्हणून सांगून घेवन एक पर्वत ते शिलोच्चय नामक पर्वत अंतू एक पडी वरुण येऊन घेवन पावता तसल ते शिलोच्चय नामक पर्वत अंतू ते कश्य शिले म्हणून सांगलारी अनेक रत्न निपुर आसिल तसल पर्वत के एक पर्वत म्हणून सांगलार आमगेला मनान तेवचे कसाने खाली रोकू तशी जे पक्षी तहसील तसले सर्व पर्वत इत्यादी पर आमकां मात्र मात्ते येवचे तसल ते हे शिलोच्चय नामक पर्वत अंतू कशी म्हणून सांगलारी सर्व रत्न वैडूर्यादी राशसिलके तशी जे कल्याण करदा अनुशीलसले अनेक जीव इत्यादी पर आसिलचे तसल ते थई कशी म्हणून सांगलारी अनेक सिंह व्याघ्र इत्यादी पर आसिल तसले पर्वताची तक शिलोच्चय पर्वत म्हणून सांगून घेऊन म्हणतादी थई सर्व गंधर्व इत्यादी पर आसिलचे गंधर्व वासकोन घेऊन आसिलचे त्या पर्वत रक्षण कोन घेऊन आयलिची ते आसिल तसले सर्व बंगार इत्यादी पर रत्न इत्यादी पर रक्षण कोन घेऊन तन्नी आयलिचे थई या पर्वत भितरी एक अत्यंत सुंदर दावनशिलसले एक भवन असिलके ते भवन केलेलं कोण आहे म्हणून सांगणारी विश्वकर्मा विश्वकर्मा म्हणून सांगणारी देवशिल्पी म्हणून सांगून तक म्हणतात तसल ते विश्वकर्मान ते केलेलं तसले ते विश्वावती म्हणून सांगून घेऊन एक होड नगर तसल ते नगर भितरी अत्यंत सुंदर दावनशिलसले रत्नमय दावनशिलसले खंबे दुखून घेऊन विराजमान दावनशिलसले एक पट्टणाची ते अत्यंत सुंदर विश्वावती म्हणून सांगून घेऊन पट्टण सिलके तसे असताना थई वरुण येऊन घेऊन पावता त्या पट्टणांतू येऊन घेऊन ब्रह्मदेवाले अप्पण घेऊन घेऊन लोकरक्षण करचेगोस्कर तो मुखार येऊन असता थंय येत म्हणताना ते वरुणाले अनेकडो भाव कोण म्हणून सांगणारी तो मित्र म्हणून सांगून घेऊन तो मित्र समेत थंय येऊन घेऊन पावतके तसे असताना मित्र आणि वरुण दोग जणी आदित्य स्वरूप त्यांनी थंय येऊन घेऊन पावन घेऊन त्यांनी थंय एक जलाशय भितर वचून पावतात की एक गांव म्हणले कुडले एक जलाशय असता जलाशय म्हळ्यार जलसंग्रह करता असल जाग तसल ते जलसंग्रह करचे जागे नामाची पौंडरीक म्हणून सांगून घेऊन तसल ते पौंडरीक म्हणून सांगितलं तसले जलाशय भितरी त्यांनी येऊन घेऊन पावतात की तसल ते पाविल तेन्ना थंय अनेक गंधर्व वास करून असतात ते वास केले तसले गंधर्वाले ते अनेक स्त्री आणि पुरा ते पौंडरीक म्हणून सांगितलं तसले एक जलाशय भितरी स्नान करता सिरिजके ते कोण म्हणून सांगणारी उर्वशी इत्यादी अप्सरा स्त्रीके
तसल ते अप्सरा स्त्रींकनी पुरा पळोवन घेवन भारी सुंदर जावन घेवन अप्सरा स्त्री वर्णन करता ती ते अप्सरा स्त्री खंयचे रिती रसरेची म्हणून सांगल्यार तांगेले एक एक वर्णन समेत एक एक अंगांग वर्णन समेत कोरून दाखयतात. तसल ते अप्सरा स्त्री उर्वशीक पळोवन घेवन मित्र आनी वरुणाक भारी संतोष जाता. आनी ते उर्वशी आनी तांकां गंधर्व स्त्रींकनी पुरा पळोवन घेवन भारी आनंद जावन घेवन तांनीच आमकां धांवका म्हूण सांगून घेवन तितले तारी तांणी मित्र आनी वरुण तांकां पळोवन घेवन मोह परवश जाताचे. त्या संदर्भाचेर तांगेले रेतस्स म्हूण सांगिल्लें तसले एक तावरे फुल्ला भितर पडतगे, तदनंतर एक नेला वयर पडतगे, तदनंतर अनेक म्हूण सांगिल्लें तसले थंय न्हंयचे भितर थंय पडचेक आरंभ जातगे. थंय पडलें तेन्ना ते कुंभा भितर पडलें तेन्ना एक एक ऋषीवरेण्य थंय येवन पावताचे. एक कसने म्हूण सांगल्यार फुडल्या काळांतू एक पटी एक युगांतू निमी म्हूण सांगिल्लें तसले ऋषीवरेण्य मुखांतर अगस्त्य आनी वसिश्ठांक शाप आशिल्ले. तुमी मुखार वचून कुंभा भितर जन्म येवका, तावरे भितर जन्म येवका, नेला भितर दुखून जन्म येवका म्हूण सांगून घेवन कसन तांकां आशिल्ले तसले शाप विमोचन जावका म्हूण सांगून घेवन उद्देशान करतना त्या संदर्भाचेर मित्र आनी वरुणाले तांगेले रेतस्स मुखांतर जावन घेवन 3 स्थळां मुखांतर जावन घेवन तांणी जन्म घेताचे. तांकां नांवाची मैत्रावरुणी म्हूण सांगून घेवन नांव आमी वेद काडले म्हूण जाल्यार मैत्रावरुणी म्हूण सांगून जाल्यारीच आमी पळोवचेक आयकुचेक पळोव येता आमी. तशें आसतना तसल ते मैत्रावरुणी थंय तांणी कोण म्हूण सांगल्यार कमला मुखांतर जावन घेवन नेला मुखांतर जावन घेवन वसिश्ठांगेले प्रादुर्भाव जाता. तदनंतर कुंभा मुखांतर जावन घेवन अगस्त्य ऋषीले प्रादुर्भाव जाता. तसल ते ऋषीवरेण्य थंय प्रादुर्भाव जावन घेवन स्वाधिकारेण स्वीयेता मधुना लोकसाक्षिणो अशें आसतना ब्रह्मदेवाले एक अनुग्रह घेवका म्हूण सांगून घेवन तांणी त्या संदर्भाचेर ते पौंडरीक म्हूण सांगिल्लें तसले त्या एक स्थळा दुखून घेवन पावन घेवन तांणी तांगेले जप तप करचेक आरंभ करता दी म्हूण सांगून घेवन विशेश जावन घेवन सांगता दी. हें कसने म्हूण सांगल्यार पुंसवनाख्यान म्हूण म्हणटात. हें आयकल्ले मात्रान कोण पुरा संतती जावका म्हूण सांगून घेवन कोण अपेक्षा आसता तांकां दरेची संतती दरेची दत्ता म्हूण सांगून घेवन हें आख्यानाचे अंत्यांत सांगिल्लें आसा. अचिरादेव पुत्रांस्ते लभन्ते नात्र संशयः. हें पुंसवनाख्यान म्हूण सांगिल्लें तसलें कोण आयकता श्रवण करता आयकल्ले मात्रान अचिरादेव अत्यंत शीघ्राचेर एक तांकां संतती इत्यादी परा दत्ता. कसले का म्हूण सांगल्यार तांणी ऋषीवरेण्यान जन्म घेतलेले तसले हे तशीच मैत्रावरुणी म्हूण सांगिल्लें तसलें तांगेले विशयान आमी चिंतन केलेलें तसलें तसलें एक विशेश जावन घेवन प्रथम आरंभ जावचेची देवाश्च पितरस्तस्य तृप्तायान्ति परम सुखम यश्चेत शृणुया नित्यं प्रातरुत्थाय मानमः. प्रति दिवस आमी सकाळी उठोवन घेवन असल पुरा आख्यान आयकूंक काय आमी केन्नाय म्हणटा आमी म्हणटा ती अजामिळ बरद ध्रुव बरद अशें आमी केन्नाय आमी डबल विशयान आमी चिंतन करता की सकाळी उठेल कुडले आमी विंगड कसान्याचे अत्त कसान म्हूण सांगल्यार लौकीक जावन घेवन आमी मोबायल इत्यादी बरा पळोवचे पुरोवचे जाल्यार आमी असले आख्यान म्हूण म्हणटात. गजेंद्र मोक्ष आयकुका म्हूण म्हणटा ती सकाळी उठेल कुडले तशीच असली हें पुंसवनाख्यान अशे अनेक कथा भाग खंयचे पुराणांत पुरा येता. तसले ते कथा भाग आमी आयकून घेवन आमगेले दिननित्याचे दिनचरी आमी आरंभ करका म्हूण म्हणटात. तशी शुभ जावन आशिल्ली जाल्यार आमी प्रति दिवस पळोवका म्हणटात. असले आमी शुभ जावन आशिल्ले जाल्यार आयकले मात्रान वाज्जिले मात्रान आमगेले जीवन भरी शुभ जावचेक आरंभ जाता. तेन्ना म्हणटा ती कपिलाम दर्पणम भानुम सकाळी उठेल कुडले आमी कसन पळोवका म्हळ्यार प्रथम जावन घेवन एक गायक पळोवका की कपिलाम आतां गोशाले वचून घेवन पळयत जाल्यार येडना तरी आमी कपिलाम म्हळ्यार एक गायक पळोवका. दर्पणम दर्पण पळोवका. भानुम सुर्या वचून नमस्कार करका म्हळ्यार धरले मनशान संध्या वंदन करका. तशी जी तसले मंगलमय जावन आशिल्ले तसले अनेक एक आमी हें पुरा वस्तू इत्यादी पुरा असले प्रातकालाचेर आमी पळोवका म्हूण सांगून घेवन हें आख्यान मुखांतर आमकां ऋषीवरेण्य सांगून दिता आसाची. तशें आसतना हांतू सृश्टीकांडा भितर अनेक येवत तसले विशेश जावन आशिल्ले तसले आख्यान कसले म्हूण सांगल्यार परमात्माले एक विशेष अनुग्रह प्राप्ती घेवन घेतिल्ले तसले मार्कंडेय मुनी म्हूण सांगून घेवन आमी केन्नाय एक श्लोक म्हणका की मार्कंडेय महाभाग सप्तकल्पांत जीवन आयुरारोग्यमैश्वर्यं देहि मे मुनिपुंगव म्हूण सांगून घेवन असले मार्कंडेय म्हूण सांगिल्लें तसलें ते एक ऋषीवरेण्याले दिव्य चरित्र आमी प्रति दिवस एक स्मरण करता की अथवा ते मार्कंडेय ऋषीले आमी मना भितर केन्नाय आमी श्लोक म्हणटा आसता की चिंतन करता आसता की कसले काय म्हूण सांगल्यार आयुरारोग्यमैश्वर्यं चांग आयुष्य तशीच चांग आरोग्यपूर्ण आयुष्य चांग ऐश्वर्य हें सर्प मेळका म्हूण जाल्यार कारण कोण म्हूण सांगल्यार आमकां मार्कंडेय ऋषी म्हूण म्हणटात. ताचे खातीर 50 वर्ष नंतर
100 वर्षपर्यंत शांती करतात. तक्का वयोवस्था शांती म्हणून सांगून म्हणतात. तंतु प्रथम वैष्णवी शांती, वारुणी शांती, तशीच उग्ररथी शांती अशी अनेक नाव सांगतात. तंतु 60 वर्ष करत सर शांती नामाची उग्ररथ मार्कंडेय शांती म्हणून सांगून तक नाव. उग्ररथ नामक रुद्र तंत आम्ही आराधन करचे. तशीची मार्कंडेय देवागदरीची तंतु ऋषीवरेण्य मुखांतर आम्ही आराधन करतात. कसले का म्हणून सांगल्यारी तगेले आयुष्य आम्ही मागची दसले. आमकां आयुष्य आमगेले अवसर गर्भा भितर असतानाची सर्व निश्चय जावन आसतगे. तशें खातीर मध्वाचार्य सांगतात कसं म्हणून सांगल्यारी एक आयुष्य, तशीच कर्म, तशीच दुड्डू, विद्या, निधन हे 5 आमगेल अवसर गर्भा असतानाची निर्देश जावन आसतगे. तक्काची विधिलिखित हणे बरह म्हणून सांगून सांगची दसले. तशें आसतना आमकां आयुष्य काय वृद्धी करूं जायना. जलरीची आयुष्य म्हणून सांगिल्लें दसले आमकां चांगरीचे रस्का म्हणून आशी केन्ना म्हळ्यार आरोग्य असल्यार मात्र नव्हे. आरोग्य पूर्ण जावन आसल्यार आयुष्य असल्यार मात्र आमगेलें जीवन सार्थक. आरोग्य म्हळ्यार ना म्हणून जाल्यार आयुष्य कसन करूं जाता आमकां. तशें खातीरची आयुष्य म्हणून सांगिल्लें जाल्यार आरोग्य पूर्ण जावन मेळका म्हणून घेवन आमी केन्नाय मागची कोणा लागीं म्हळ्यार मार्कंडेय मुनी लागीं मक्का म्हणून म्हणटात. तसले ते मार्कंडेय मुनीले दिव्य चरित्र हंतू सांगतात. त्यांची मार्कंडेय मृत्युंजय म्हणून म्हणटात. ते मार्कंडेय ऋषीले वर्णन म्हणटात. कशी म्हणून सांगल्यार इदंतु महदाख्यानं भरद्वाज शृणुष्वमी शृण्वन्तु ऋषयश्चेमी परावृत्तं ब्रवीमि में. भरद्वाज ऋषी निमगीत आसाची अशी तुम्ही मुखार सोनत एक आख्यान आणि संका म्हणून सांगून घेवन सूतपुराणिकालागी निमगेल तेन्ना तांणी म्हणत आसाची कुरुक्षेत्रे महापुण्ये व्यासपीठे वराश्रमे तत्रासीनं मुनिवरं कृष्णद्वैपायनं मुनिं. तशें आसतना तांणी म्हणत आसाची कृष्णद्वैपायन मुनिले वर्णन करता आसाची खंय आशिल्ले म्हणून सांगल्यार कुरुक्षेत्र भितर आशिल्ले खंय तांणी. तशीच महापुण्ये ते अत्यंत पुण्यप्रद जावन आशिल्ले कुरुक्षेत्र. तशीच व्यासपीठे थंय आशिल्लें तसलें एक पीठ नामाची व्यासपीठ म्हणून सांगून घेवन वराश्रमे तांगेले ते आश्रमा भितर आशिल्लें तसलें एक कृष्णद्वैपायन म्हळ्यार कोण वेदव्यासदेव. वेदव्यासदेवाले तांणी वर्णन सांगता आसाची. एक पटी वेदव्यासदेवाले सन्निधानांतू शुकमनी वचून पावताचे. शुकमनी कोण म्हळ्यार वेदव्यासदेवाले पूतू जावन तसले ते व्यासं वसिष्ठनप्तारं शक्तेः पौत्रमकल्मषं पराशरात्मजं वंदे शुकतातं तपोनिधिं म्हणून आमी म्हणटात. तशें म्हणटना पराशरात्मजं पराशराल पूत कोण वेदव्यासदेव. तशीच शुकाल बापूस कोण म्हणून सांगल्यार वेदव्यासदेव. तसल आमकां कल्पना खंयचे रितीर आसता शुकदेव, खंयचे रितीर वेदव्यास विराजमान जावन आसता म्हणून आमकां कळकावे. आमी हरिद्वाराचे आमकां जाल्ले हरिद्वारा वचून घेवन पळयलें म्हणून जाल्यार ते दिव्य भव्य जावन आशिल्ले व्यास मंदिरांतू शुकमुनी परमात्माले चरणसन्निधानांत विराजमान जावन आसा. तशीच वैरी पीठेरी वेदव्यासदेव विराजमान जावन आसा. तसले ते वेदव्यास आनी शुकमुनीले एक कल्पना सप्तऋषी कल्पना हे सर्व आमकां आमगेले स्वाम्यान आमकां अनुग्रह करून दिलेलो आसा. तसले ते वेदव्यास आनी शुकमुनीले संवाद कसने म्हूण सांगून घेवन तशीच भारद्वाज मुनी आनी हांणी कृष्णद्वैपायन आणि भारद्वाज मुनी आणि सूतपुराणिक संवाद करतना कृष्णद्वैपायन म्हणून सांगले वेदव्यासदेवनी तंगेल पूत शुकाचार्यान केलेले तसले विशेष दावनशील संवाद कसने म्हणून सांगून घेवन म्हणत आसाची. तशें आसतना मार्कंडेय मुनिना यथा मृत्युपराजितः तथा ते कथयिष्यामि शृण्वस्स महामते. शुकमुनी निमगीत आसा की बापसो लागीं कसने म्हणून सांगले मार्कंडेय मुनीन खंयचे रितीर मृत्यू पराजय केले. मृत्युकाची पराजय कोरका म्हणून म्हळ्यार चांग आरोग्य आयुष्य मेळका जाल्यार मार्कंडेय मुनीन कसन केल्ले म्हणून सांगून घेवन बापसू लागीची पूत निमगून घेतास की तेन्ना बापूस म्हणटा वेदव्यासदेव म्हणटास कसने म्हणून सांगल्यार अशी मार्कंडेय मुनीन खंयचे रितीर मृत्यू पराजय केल्ले म्हणून सांगल्यार शृण्वन्तु मुनयश्चैमे कथ्यमानं मयाधुना मच्चिच्छायैव शृण्वन्तु महदाख्यानमुत्तमं. तशें आसतना तांणी महत आख्यान म्हणटा आसाची हें मार्कंडेय आख्यान म्हणून सांगून घेवन हाजें नांव. कशी म्हणून सांगल्यार भ्रहोख्यातां समुत्पन्नो भृगुऋषी पूर्वजनके गोतस. आमकां वेंकटरमण आनी भृगुऋषी म्हणटना अनेक संबंध आमकां कळटा. तसले ते भृगुऋषीले उत्पन्न दलल तसले पूत कोण म्हणून सांगल्यार मृकंडू नामक ऋषी. भृगुऋषी आनी ख्याती म्हणून सांगून घेवन दंपती तांणी तंगेल मुखांतर दलल तसले ऋषीवरेण्य कोण म्हणून सांगल्यार मृकंडू म्हणून सांगून घेवन तसले ते मृकंडूले पूत कोण म्हणून सांगल्यार मार्कंडेय म्हणून सांगून घेवन मृकंडोः अपत्यं पुमान् मार्कंडेयः म्हणून सांगून घेवन संस्कृतांत आमी म्हणटात. तसले ते मृकंडू म्हणून सांगिल्ले तसले ऋषी मुखांतर सुमित्रा नामक ते देवील मुखांतर दलल तसले ऋषीवरेण्य कोण म्हणून सांगल्यार मार्कंडेय म्हणून.
ಮಾರ್ಕಂಡೇಯ ಋಷಿ ಖಂಚಿ ರೀತಿ ರಸ್ಮಳರಿ ಧರ್ಮಜ್ಞಾನ ಧರ್ಮನಿರತಾ ಪತಿಶುಶ್ರೂಷಣೇರತ ತಸಾ ತಸ್ಯಾಂ ಸುತೋ ಜಾತೋ ಮಾರ್ಕಂಡೇಯೋ ಮಹಾಮತಿ ತ ಸುಮಿತ್ರಾಮುಣ ಸಂಗೀತ सल देवी खंची रीती रस्मळ असेल म्हणरी पतिशुश्रूषण पती का केदनाई शुश्रूषण करतल तसले एक बम्मन म्हणून सांगल्यार देवशी पळोवन कोण पळयत की तांकां पतिसेवा म्हणून सांगून म्हणटाती पती शुश्रूषण करतली म्हणून सांगून म्हणटाती तसल ते धर्मज्ञ धर्मनिरता धर्म तिका ಗೊತ್ತಸಿಲೆ धर्मनिरतदावनसिले तसल ते एक सुमित्रेक एक पुत्र जन्म दत्ता कोण म्हणून सांगल्यारी मार्कंडेय ऋषी म्हणून सांगून घेवन मार्कंडेय कशी म्हणून सांगल्यारी भृगुपौत्रो महाभागो ताका म्हणतानाच म्हणटाती भृगुपौत्र भृगुले नत्तु कोण म्हळ्यार मार्कंडेय ऋषी तो मार्कंडेय कशी असेल म्हणून सांगल्यारी बालत्वेपि महामती इतलो सान चरडू कೈ तितले सान चरडू मेधावी ಕಸನ್ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೆ ಗೊತ್ತಸ್ ವೇದ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರ ವೇದ ಗೊತ್ತಸ್ ಶಾಸ್ತ್ರ ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ಶಾಸ್ತ್ರ ಗೊತ್ತಸ್ ಕಂಚೇಚ ವಿಷಯ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರ ಸಮೇತ ಸಂಚಿತ ಸ್ವಲ್ಪ ಬಾಲಕ ಕೋಣ म्हणसंगलरी तो मार्कंडेयके तसल तो मार्कंडेय कशी म्हणसंगलरी जात मात्रे तू आगामी मार्कंडेयन दल तशीची आम्ही आमगे घरकडे एक चरडन जन्म आयल कोडले म्हणतादी बट माम वेळगड कशस म्हणून सांगून कसने एक वेळगडी कसने कंचेदव एक दोष असल्यार संघाची बटमा म्हणून सांगून आम्ही म्हणतात तशीची मार्कंडेय ऋषीन दलल तेदना ತಂಗೆಲ ಬಬ್ಸುನ आणि ಅವಸುನ कोणाकी एक आपेलके ते मेधावी येऊन पावलके ತಂಗೆಲಗೆ निमगे तेदना हे चरडल भविष्य मुखार कशस म्हणून सांगून निमगे तेदना तर म्हणते की हे चरडू मेधावी दावनश्य पुरो दलरी हे चरडाक आयुष्य कितले म्हणून सांगलरी 12 वर्ष मात्र 12 वर्षानंतर हे चरडू वंचना तशें करून घेवन हांव कितलेच मुखार मेधावी जावचे पुरो 12 वर्षा पशी चड आयुष्य हे चरडाक ना म्हणून सांगून घेवन म्हणल तेदना खंयची एक आवसपसूक कितले दुःख दावका तसल तो मेधावी दावन सलसले बालक आनिके वाडतस कशी एक शुक्ल पक्ष चंद्र म्हणून सांगिल्लो तसले प्रति दिवस वाडत बत्ता तशीची तो मार्कंडेय म्हणून सांगिल्लो तसलो वाडत चमकलाकी वाडची संदर्भाचेरी त्या चरडाक तितले तांकां गोत्तसल्यार समेत जातकर्म नामकरण चौलकर्म तशीचे सर्व कसन कसन संस्कार कोरका ते संस्कारांनी पुरा कोरून घेवन उपनयन इत्यादी पुरा केलेलस ते पुरा जावन घेवन तदनंतर ते चरडू मेधावी जावन घेवन वाडतस आवसपसूक दुःख येतस एक एक दिवस म्हणा म्हणकेची आम्ही समेत तशीच केदनाय एक क्षण आम्ही दल्ले म्हणून जाल्यार आमगेले आम्ही मृत्यूक लागगी वत्तसले आमकां आमगेले मृत्यू केदना म्हणून गोतना जाल्यार समेत आम्ही कसन म्हणून सांगणारी ते आम्ही कसने गोतनाशी हे लोकांत आशिल्ले तसले माया म्हणून सांगिल्ले तसले पाशा मुखांतर आमी जीवन करता आसतात ते करचे आमगेले सहज धर्म जाल्यार समेत ते मार्कंडेयक 12 वर्ष म्हणाल तेदना तांकां आवसपसूक भारी बेजार दत्तस तो दृष्ट्वा दुःखमापन्नो मार्कंडेयो महामती केदन पळयलेरी ती आवसू सुमित्रा रडतसतकी चरडा पळोवचे मार्कंडेय पळोवचे आनी खुशी जाता रडचे कೈ येता रडतस की तेदना आवसले नेमगेतस की अम्मा तू कसले रडतस तू हांव इतले हांगा तुगेले इद्रागस हांव तुगेले सर्व हें कसन तू सांगिल्लस हांव परिपालन करता अशें आसतना जाल्यार तू कसले इतले दुःख भावतस म्हूण सांगून घेवन आवसले की नेमगेतस की मार्कंडेय तशें आसतना आवस आनी बापूस दोग जणी भारी दुःख घेतस की त्या संदर्भाचेरी दुःखमीदृशम असल दुःख कसले का म्हणून निमगे तेदना सैतत् पुरुषे मातस्तातेन सह धीमता वक्तुमर्हति दुःखस्य कारणं मम पृच्छतः एकेकाची कारण सांगचे आरंभ केले कೈ पुत्रालागी म्हणत कೈ मार्कंडेयालागी आम्ही दुःख भोगचे कारण कसन म्हणल्यारी तू कितलेच मेधावी जावन असल्यार समेत तुका 12 वर्ष मात्र जिवितावधी म्हणून सांगून घेवन तुका पडेल तसले एक ते मेधावी जनान म्हणलस तशें आसतना तूं आमकां सोड घेवन वत्तास न्हय तशें आसतना केदनाय आवसपसूल एद्राक एक खंयचेय चरडान कसनेची वियोग जावचे नज्ज पुत्रशोको निरंतरम म्हणून म्हणटाती तशें आसतना आमकां तूं आमगेले एद्राकाची तुगेले देह त्याग केल्ले म्हणून जाल्यार प्राण त्याग केल्ले म्हणून जाल्यार हज्ज पशी कशेंय दुःख आसवे तशें करून घेवन हज्ज पशी व्हड दुःख ना करून घेवन आमी इतले दुःखार केदनाय आसताची तशें करून घेवन हांव तुका सांगची कसन म्हणून सांगल्यार तूं 12 वर्ष मात्र हें करता म्हणून सांगून घेवन तच्छ्रुत्वासो मुनिप्राह मातरं पितरं पुनः पित्रा सार्धं त्वया मातर न कार्यं दुःखमन्मपि तो चरडू म्हणतास तितले सान चरडू 10 वर्ष की 12 वर्षाचे बरो तो मार्कंडेय कन म्हणता म्हणून सांगल्यार तुम्ही एक अणू तितले समेत दुःख भावचे नज्ज तुम्ही संतोष भोगका तुम्ही केदनाय दुःख भाव नाकाची कसले का म्हणून सांगल्यार अपनेष्यामि ते मृत्युं तपसा नात्र संशयः तो मेधावी जावन सलो मार्कंडेय म्हणता कसले म्हणून सांगल्यार हांव तुमकां कसन एक आश्वासन दिता म्हणून सांगल्यार अपनेष्यामि ते मृत्युं म्हाका कसन एक मृत्यू म्हणून सांगिल्लो 12 वर्षाक ते सर्व मृत्यू अपनेष्यामि हांवच घेवन वता मृत्यूकच मृत्यू हांव दत्ता मृत्यू येना तशें हांव पळोवन घेता तशीच यथा चाहम चिरायुष्यां तथा कुर्यामहं तपः तशी म्हाका चिरायुष्य जावका म्हणून जाल्यार कसन कसन जावका तपस्स करका हांव तपस्स करता हें विचारू सांगता आसत
तशी म्हणताना तिथली एक दृढ निश्चय जावन घेवन एक बालकान सांगता जाल्यार अशीची सामान्य बालक न्हीत. तशें आसतना आमकां मिनी खंयचेची एक संदर्भारी असल ते हे दिवसाक मरण इत्यादी पर म्हणले म्हण तयारी दुख्ख करून बसता जाल्यार एक साध्यता आमगेले तसलो मनुश्यांक. तो ऋषिवरेण्य जावन आशिल्लो जालो तो मार्कंडेय पुत्र भृगुरे पौत्र जावन आशिल्लो जालो मार्कंडेय म्हणटस हांव मिगेले कसानी एक आयुष्य म्हणून सांगितलं वृद्धी जावचे जावका प्रत्येक हांव करता. इत्युक्त्वा तो समाश्वास वितरो वनमभ्यगात. इतले आवसू बापसूक आनी परत तो आश्वासन दिवन घेवन वनाक वतगे. वना वचून घेवन थंय वचून पावतगे. थंय पावन घेवन वल्लीवटम नाम वनम ते वना नावाची वल्लीवट म्हण सांगून घेवन वनके तसल ते वना वचून घेवन पावन घेवन नाना ऋषिवितम ते अनेक ऋषिवरेण्यमनी पुरा आसतात. तसल ते वनाकनी पुरा वचून घेवन मुनबिस्सार्धमासीनम स्वपितामहम ते वचून पळयत म्हणटा इकड मंतर कोणकी एकलो ऋषिवरेण्य सिलके प्रायदल तसल ऋषिवरेण्य सिलके तसल ते ऋषिवरेण्याक दंडवत प्रणाम जावन घेवन नमस्कार करून घेवन त्या ऋषिवरेण्या लागी उल्लेचेक आरंभ करतगे. ते ऋषिवरेण्य विंगड कोणे नाही तगेले अज्जो भृगु ऋषी थंय आसून घेवन तपस्स करता सिलके. कशी म्हणल्यार वानप्रस्थाश्रम संदर्भाचेरी कशी तांगेले एक सर्व तांगेले एक कुटुंबानी पुरा सोण घेवन तांणी एक आश्रम स्वीकार करून घेवन तांणी वानप्रस्थ जावन घेवन थंय आशिल्ले तसले कसन कसन एक जीवन करता ते करून घेवन सर्व देवाल विशयानाचें चिंतन करता तसले आश्रमाची वानप्रस्थ आश्रम तसल ते आश्रम तांणी स्वीकार करून ते आशिल्ले तसले वरेण्य ऋषिवरेण्याची भृगु ऋषी तांगेले वचून घेवन ते चेल्डा पळोवन घेवन नमस्कार केलेलो पळोवन भारी संतोष जातके ते ऋषिवरेण्याक. कसं जाल्यारीची नातू एक आज्याक नातो पळयतना कळतगी ना तशें आसतना तसल ते अत्यंत सुंदर जावन आशिल्ले तसले सानूची बालक जावन आशिल्ले तसले ते ऋषिवरेण्य पळोवन घेवन ते आज्याक भारी संतोष जाता. भारी संतोष जावन घेवन तागे लागीं निमगिता महामती तितले तो बुदोवंत जावन आशिल्लो तसलो तूं कोण म्हूण सांगून घेवन तागेले निमगेले तेन्ना तो सर्व वृत्तांत सांगता. हांव मार्कंडेयो महामुनी हांव मार्कंडेय जावन आस. हांव कशें म्हणून सांगल्यार म्हाका घरकडे अशें शिदलेलें हांव सपोजान अशी दुख्ख करून नाशिल्लीची सर्व ते पूर्व वृत्तांतांनी परत सांगून घेवन तो तागेले सर्व विचारांनी परत तागेले सांगिल्ले तेन्ना पौत्रस्य वचनं श्रुत्वा भृगुस्तु पुनरब्रवीत. भारी संतोष जातके भृगु ऋषीक असली एक मेधावी जावन आशिल्लो जालो एकलो नातू हांगा वनाक आयला. वना येवन घेवन कसन की तपस्स करता म्हण लेखिलस तपस करता म्हूण सांगतास तशें करून घेवन तूं कसन करता म्हूण सांगून गोत्त आसल्यार समेत पुनः निमगुचे आरंभ करतगे. भृगु ऋषी निमगितस भूतापहारणं मृत्युं जेतुमिच्छामि साम्प्रतं शरणं त्वा प्रपन्नोस्मि तत्रोपाय मदस्वनः. तशें निमगितस कसन म्हूण सांगल्यार हांव हांगा येवन घेवन मृत्यू दुखून घेवन हांव जय घेवका म्हूण घेवन लेखिलस मृत्युंजय जावका म्हूण सांगून घेवन हांव लेखिलस. तशें आसतना हा कसन उपाय आस म्हूण तुमी सांगता ऋषिवरेण्या न्हू म्हूण सांगून घेवन तागेले आज्य जावन आशिल्ले भृगु ऋषी लागीं निमगून घेतगे. तशें म्हणटना भृगु ऋषी म्हणटस तूं विंगड कोणाकची कसानेची निमगुका म्हणून ना कोणाक निमगुका म्हूण सांगल्यार नारायणं मनाराध्य तपसा महता सुत को जेतुं शक्नुयात् कर्तुं को जे शक्नुयात् मृत्युं तस्मात् तपसार्चय. भृगु ऋषी म्हणटस नारायण देवाक नमस्कार करनाशी आराधन करनाशी नारायण देवाल तपस्स करनाशी तूं विंगड कसन केल्यार समेत व्यर्थ. तशें करून घेवन तूं कोणाक नमस्कार करका म्हूण सांगल्यार नारायण देवाक नमस्कार करी. नारायण देवाक शरणागत जावन वस. तमनंतमजं विष्णुम अच्युतं पुरुषोत्तमं भक्तप्रियं सुरश्रेष्ठं भक्त्या त्वां शरणं व्रज. अशें आसतना पुरुषोत्तम जावन आशिल्लो तसलो सर्वतंत्र स्वतंत्र जावन आशिल्लो तसलो तसल ते परमात्माक तूं शरणागत जावन वस. शरणागत जावन घेवन त्या दबल सन्निधानांत तूं प्रार्थना करी. तशी म्हणटना तूं तागेले विशयान तपस्स करी म्हूण सांगून घेवन म्हणटा. तशीच भृगु ऋषी म्हणटास तुका एक उदाहरण दिता हांव कसं म्हणून सांगल्यार कशी नारद ऋषी परमात्माला आराधन करून घेवन ब्रह्म मानसपुत्र जाल्यार समेत कशी परमात्मा अनुग्रहान म्हणटना कशी दीर्घायुत्व ताणें घेतिलस तशीच तूं समेत तूं दीर्घायुत्व घेवेत म्हूण सांगून घेवन भृगु ऋषीन सांगिल्लें तेन्ना भारी संतोषाचेरी तो आयकून घेवन तमृते पुंडरीकाक्षं नारसिंहं जनार्दनं ककुर्यान मनवो मानवो वत्स मृत्युसत्या निवारणं. अशें आसतना सर्व मृत्यू सर्व दूर करची कोण म्हळ्यार नरसिंहदेव रुपार आशिल्लो परमात्मा. तसल ते परमात्माक शरणागत जावन घेवन परमात्मा विशयान चिंतन करून घेवन तूं तपस्स करचेक आरंभ करी म्हूण सांगून घेवन म्हळाल तेन्ना परमात्मा कन्यान तूं कशे रितीर करका आम्ही कशी देवाला आराधन करका म्हूण सांगून घेवन निमगेले तेन्ना विष्णू देवाला आराधन करतना आराधक कधी असतात विष्णू विश्वेश्वर प्रभव कथम कुत्र मया कार्यम अच्युताराधनम गुरो येनासो मतुष्टत्तु मृत्युम सद्योपनेष्यति. अशें आसतना प्रत्येक निमगुचे आरंभ केले की हांव कशी देवाला आराधन करका. एक आमी केन्नाय खंयचे एक आमकां गोतना तेले विशय म्हणले कोडले आमी निमगूक विंगडले
त्यांची मिळालतवळ तद्विधी आम्ही ऐकू फस्ट ते कसन म्हणून सांगून घेऊन कोळका प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया आम्ही त्या विषयान प्रश्न निमगू का प्रश्न निमगून घेऊन आम्ही ते आमगे मना भितर समजून घेऊ का तसे असताना सर्व विचारो तो निमगून घेता असं असे असताना भृगुऋषी म्हणता तुम थई परमात्माला विषयानं तुम ತುಂಗಭದ್ರಾ म्हणून सांगून म्हणतात ತುಂಗಭದ್ರಾ तीर म्हणून म्हणतात सह्य पर्वत म्हणून म्हणतात थई वचून घेऊन पाहू का ते पाहून घेऊन परमात्माला आराधन करू का थई आराधन खंयच्या रीतीर करू का म्हणारी परमात्माला एक मृण्मय दावन मूर्ती करून घेऊन प्रतिष्ठापन करून घेऊन त्या देवाक गंध पुष्पादी अर्पण करून घेऊन त्या देवाला उडगास करून घेऊन देवाला विषयानंच चिंतन करून घेऊन आमगेल इंद्रिय आम्ही निग्रह करून घेऊन बाईची कसने विषयानं त्या विचारानं मन भरनाशी हा एक जप करू का तपस्सु करू का म्हणून सांगून घेऊन ताका मार्गदर्शन दिता तशी जी कसन मंत्र म्हणून का म्हणणारी ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून सांगितलं तसले द्वादशाक्षर मंत्र तू जप करी द्वादशाक्षर मंत्र तू जप करून घेऊन तदनंतर इमं मंत्रं जपतो देवदेवस्य शार्ङ्गणः प्रीतो भवति विश्वात्मा मृत्युंजेनापनेष्यति अशा असताना ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून सांगितलं तसले द्वादशाक्षर मंत्र जप केलेलं मात्रानं सर्व आमगेले देवस्य शार्ङ्गणः शार्ङ्गधनवा म्हणून म्हणतात तसल ते शार्ङ्ग म्हणून सांगितलं तसले बिल्लू धरलेलं कोण परमात्मा तसल ते परमात्माला विषयानं आम्ही तपस्సు केलेलं तेदना प्रीतो भवति विश्वात्मा सर्व विश्व असेल तसले विश्वात्मा नामक परमात्मू प्रीती दत्ता मृत्युंजेनापनेष्यति तुगल कसने एक मृत्यू दोषस सर्व दोष तो निवारण करता तुका आयुष्य दिता म्हणून सांगून घेऊन मिळाल तेदना वेदव्यास देवू त्या विषयानं म्हणतं सच इत्युक्तं तं प्रणम्याथ सिगाम तपोवनम तशी म्हणताना तपोवना वचून घेऊन पावता तसल तो मार्कंडेय ऋषी ते तपोवना वचून घेऊन पाहून घेऊन कशी सिलो म्हणून सांगणारी ते भद्रा नदीचे एक तट ते भद्रा नदी तटांत असेल तसले अनेक रूख झाड लता म्हणा वाली इत्यादी पर असेल तसले जागो तसल ते जागे वचून घेऊन पाहून घेऊन थंय असेल तसले सर्व मुनिवरण्यांकनी पर नमस्कारांनी परा कोण घेऊन थंय कल्पोक्त दावन घेऊन ते विष्णुले एक प्रतिमा एक स्थापन कोण घेऊन विष्णुक आराधन कोण घेऊन विष्णुक गंध पुष्पादी पूजन इत्यादी परा कोण घेऊन तदनंतर थंय कसनेची एक आहार स्वीकार करण्याशी त्यागल तपस्सू आरंभ केलं की एक आहार स्वीकार करण्याशी कोर्तसल तपस्सू आम्ही समेत कोरकादलेच कसं नाही म्हणून सांगणारी एक 15 दिवस एक पडेयोत तसले एक एकादशी म्हणून सांगून म्हणतात ताका तिथित्रय आचरणा म्हणून सांगून म्हणतात दशमी एकादशी द्वादशी हाका तिथित्रय म्हणून सांगून घेऊन म्हणतात दशमी दिवसाक एक भोजन तदनंतर एकादशीक कसनेची स्वीकार करचे ना उद्दाक समय स्वीकार करूनच जय म्हणतात तदनंतर द्वादशीक म्हणताना सकाळीची परमात्माले एक उडगास करून घेऊन परमात्माक नैवेद्य केलं सले अन्न स्वीकार करून घेऊन त्या दिवशी कच जेवण हक्क तिथित्रय आचरण म्हणून म्हणतात ते उपवास आम्ही करून घेऊन येत तसले तसल ते आम्ही उपवास एक 15 दिवस एकपडी केल्यावर समेत ते मार्कंडेय ऋषी कशी म्हणून सांगणारी 1 वर्षपर्यंत कसनेची अन्न आहार आणि स्वीकार करण्याशी ताणे तपस्सू केले म्हणून सांगून घेऊन म्हणतात तशीच अवसून सांगेल तसले एक समय येतच तक्क 1 वर्ष दावन घेऊन म्हणताना तपस्स करचे रन्ना काईल काही तदनंतर अवसून सांगेल तसले एक समय दत्तस 12 वर्ष दत्तचे 12 वर्षांनी पूर्ण जाऊ का 12 वर्ष दावचे संदर्भ चेरी त्या समय समीपदಲ್ಲ त्या संदर्भ चेरी जितेंद्रिय दावन सलतो मार्कंडेय ऋषी ते बैसून घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय द्वादशाक्षर मंत्र जप करतस जप करतसले एक संदर्भ ते असून घेऊन स्वस्तिक म्हणून सांगून घेऊन एक आसन कोण घेऊन त्या आसनावैर बैसून घेऊन एक सर्व श्वास निरोध इत्यादी परा कोण घेऊन प्राणायाम कोण घेऊन जप करचे एक आरंभ केला आरंभ करून घेऊन थंय सर्व परमात्मा विषयानाची चिंतन करतस त्या संदर्भाचेरी कसं नाही म्हणून सांगणारी वेदव्यास देव सांगतस कसं नाही म्हणून सांगणारी त्या संदर्भाचेरी त्यागले मृत्यू लग्य येला मृत्यू दावच्या संदर्भाची गरुड पुराणांतनी उल्लेख करतात एक मनुष्याले एक मृत्यू दावच्या संदर्भाचेरी कसन पुरा दिश्यक आरंभ दत्ता म्हणून सांगून परमात्मा विषयानं चिंतन करी म्हणून सांगून भागवतादी ग्रंथान सांगतात यजामिळाले काणे ऐकलतेदना कळता ताणे केवल तगल पुत्ताक अपेल नारायण म्हणून सांगून अपेल केवल पुत्ताक अपेल तसल ते नारायण शब्द वाच्य ते परमात्मा कसन करता म्हणून सांगले थंय असेल तसले यमदूतांकनी परा येना तशी पडोवन घेऊन विष्णुदूताक पेटोवन दिता केवल तशी सांगेल तेदनाची परमात्मा कशी रक्षण करता हंगा उद्देशपूर्वक दावन घेऊन मक्का रक्षण करका परमात्मोची मक्का रक्षक दावनस परमात्मा विषयानाचे चिंतन केले मात्रान मिक्का चांग जावन आयुष्य मिळता म्हणून दृढ निश्चयान करताना मार्कंडेय ऋषी थंय तपस्स करतस
ತಪಸ್ಸು ಕೊರ್ತ ಸಲ ಸಂದರ್ಭ ಚೇರಿ ತೈ ತಗಲೆ ಕಾಲ ಸಮೀಪದ ಅವನಿಗೇನು ತಕ್ಕನಿ ತಗಲೆ ಪ್ರಾಣ ಮುಣಸಂಗಿಲ್ದ ಸಲೆ ಉತ್ಕ್ರಮಣ ದೌಕ ಮುಣದಲ್ಲ ತೇ ಸಂದರ್ಭ ಚೇರಿ ಯಮಲ್ ದೂತಿ ಅವನಿಗೆ ಪೌಲಿಚ್ಕೆ అని హంక అప్పను హరిచి మార్కండేయ ಋಷಿಲೆ ಆಯುಷ್ಯದಲ್ಲ ತಷ್ಟಗೊಂದ್ಯವನು ಹಕ್ಕ ಅಪ್ಪನು ಹೋರ್ಗ್ಯವನು ಯಮಾಲೆ ಸಂಯಮಿನಿ ಪಟ್ಟಣಿಗೆ ಪಡೆದ ಹಾಕೋನ್ಗ್ಯವನಪ್ಪ ಸಣ್ಣ ಸೊಡ್ಕ ಮುಣ್ಸಂಗೊಂದ್ಯವನು ತನ್ನ ರಕ್ಕು ನಸಚ್ ಹತ್ತಂತು ಪಾಶನಿ ದಂಡ ದೋನ್ಗ್ಯವನ ಸಿಲ್ದ ಸಲೆ ಪಾಶ ದಂಡದರವು ನಗ್ನು ತಗಲೆ ಯಮದೂತಾಲೆ ವರ್ಣನ ಕರ್ತಾದಿ ತನ್ನ ಕಶ್ಯ ಸಮಣಸಂಗರಿ ಘೋರ ಭಯಂಕರ ಭೀಮದಾವನ ಸಿಲ್ದ ಸಲೆ ರೂಪಕೈ ಭೀಮವು ಸರಭಸೆ ಕ್ಷಣವು ತಂಗೆಲ ದೃಷ್ಟಿ ಪಡೆತನಚಿ ಭಯಂಕರ್ಚಿ ಆರಂಭದವಕ ತಶೀಜಿ ಪಾಶ ದಂಡದರು ಏಕತ್ತಂತ ಪಾಶ ಏಕತ್ತಂತ ದಂಡ ದರ್ಲದ ಸಲೆ ರೂಪಕೈ ತಸಲೆ ನಗ್ನದ ಅನುಸಿಲ್ಸಲ್ ರೂಪ ತಸಲ್ತೆ ಏಕ ಅಸಿಲ್ ತಸಲೆ ತನ್ನಿ ರೂಪಾಚಿ ಯಮಧರ್ಮರಾಯಾಲೆ ಕಿಂಕರದ ಅನುಸಿಲ್ಸಲೆ ಯಮದೂತಾಲೆ ತಸಲ್ತೆ ರೂಪಗೆ ಅವನಿಗೆ ತನ್ನಿ ಐಲೆಚಿ ದೇವನಿಗೆ ಅವನು ಮಾರ್ಕಂಡೇಯ ಋಷಿಲನಿ ಏಕ ಪ್ರಾಣ ಉತ್ಕ್ರಮಣದ ಸಂದರ್ಭ ಅನಿ ಅಪ್ಪನಿಗೆ ಅವನು ವರ್ಕ ಮುಂಚೆ ಬಿತ್ತರಿ ವಿಷ್ಣುಲ್ ದೂತಿ ಅವನು ಪೌಲಿತ್ತೆ ವಿಷ್ಣುಲ್ ದೂತಿ ಅವನು ಪಾವನಿಗೆ ಅವನು ಹರಿದೂತ ತನ್ನಿ ಕಸನ್ ಕರ್ತಾ ಮುಣ ಸಂಗ್ಲರಿ ತಂಗೆಲ್ ಹತ್ತ ಸಿಲ್ದ ಸಲೆ ಆಯುಧ ಮುಖ ಅಂತರ ಯಮದೂತಾಕ ಮಾರನ್ ಸೊಡ್ತಾಜ್ಕೆ ಮಾನ್ಗೆ ಅವನು ಮಣ್ತಾಜ್ಕೆ ತುಂಬಿ ಹಂಗತ್ ಯೌಚೇಕನ ತುಮ್ಕತೆ ಅಧಿಕಾರನ ಮಾರ್ಕಂಡೇಯ ಋಷಿಕ ಅಪ್ಪೊಡ್ತ ಸಲ ಅಧಿಕಾರ ತುಮ್ಕುನ ತಷ್ಟೆಗೊಂದ್ಗೆವನು ತುಂಬಿ ಕೊಣಕ್ ನಿಮ್ಗೊಂದ್ಗೆವನು ಅಪ್ಪನ ಬರ್ತ ಸಜಿ ಮುಣಸಂಗೊಂದ್ಗೆವನು ಯಮದೂತ ಲಗ್ಗಿ ನಿಮ್ಗೊಂಗೆ ತ ಸಜ್ಕೆ ತಸಲ್ತೆ ಯಮದೂತ ಅಂಕನಿ ಪುರ ಭಾರಿ ಮನ ಬಿತ್ತೇರೆ ಏಕ ನಮನೆ ಹೆಚ್ಚನ ಕಸನೆ ಮುಣಸಂಗರಿ ಏಕ ಮನುಷ್ಯಾಕ ತಂಗೆಲೆ ಏಕ ಆಜ್ಞೆ ದಿತ್ತಲ್ದ ಸಲೆಕ್ಲು ಮನೀಶಸ್ತ ತನ್ನಿ ಸಂಗಿಲ್ದ ಸಲೆ ಕಾರ್ಯ ಕೊರ್ತ ತಂಗೆಲ್ ಕರ್ತವ್ಯ ತಶಿ ಮಣ್ತನ ಯಮದೂತ ಅಂಕ ಯಮಧರ್ಮರಾಯನ ಏಕದಂಕ ಆಜ್ಞೆದಿಲ್ಲ ಕೋಣುಪುರ ಪರಮಾತ್ಮಲೆ ನಾಮ ಇತ್ಯಾದಿ ಪುರ ಸಂಗನ ತನ್ನ ಪೂರಜನಕ ತಂಕ ತುಮ್ಮಿ ಗೇವನಿವುಕ ತಂಗೆಲೆ ಪ್ರಾಣ ಉತ್ಕ್ರಮದ ಸಂದರ್ಭ ಚೇರಿ ತುಂಬ ತೇವಚೊನ್ ಪಾವುಕ ತೇವಚೊನ್ ಗೆವನು ತೇ ಶರೀರಕ್ಕೆ ಗೆವನ ಸಲ ಜವಾಬ್ದಾರಿ ತುಮ್ಕ ಮುಡ್ಸಂಗನು ಜವಾಬ್ದಾರಿ ತಂಕ ದಿವುಂದಲ್ಲ ಜವಾಬ್ದಾರಿ ದಿಲ್ಲರ ಸಮೇತ ತಂಕ ಕಸನೆ ಮುಡ್ಸಂಗರಿ ಅನಿ ತಂಗೆಲೆ ಸೊತ್ತು ಮುಡ್ಸಂಗನ ಅಪ್ಪೊಡ್ ಚೆವತ್ತು ಮಾಡ್ತಾನ ತುಮ್ಮಿ ಅಪ್ಪೊಡು ನಾಮಳರಿ ತಂಗ ಆಶ್ಚರ್ಯ ಕಸನ್ ಕೊರ್ಚತ್ತ ಮುಡ್ಸಂಗನು ತಂಕ ಭಾರಿ ಮನ ಬಿತ್ತರಿ ಬೇಜಾರದತ್ತ ತೇ ಸಂದರ್ಭ ಚೇರಿ ತನ್ನಿ ತೇ ಜಾಗ ಸೋಣು ಚಿವತ್ತಜ್ಕೆ ಅನಿ ಹರಿದೂತ ವಿಷ್ಣುಲ್ ದೂತಾಲಗೆ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿ ಪ್ರೈಜನ್ನ आम्ही कसा नाही चुल्लोत नाका आम्ही यमाला वचून घेऊन म्हणूया यमाला वचून घेऊन सांगून घेऊन सर्व विचार हे कसान म्हणून सांगून करूया म्हणून सांगून घेऊन विष्णुदूताला वचून घेऊन त्यांनी सोण घेऊन वत्ताचके त्या संदर्भाचेरी विष्णुदूतांनी पुरा कसान करता म्हणून सांगला रे ते हंगा राबून घेऊन हंका मार्कंडेयाक रक्षण करताचके त्या सोन घेऊन त्यांनी कसान करता म्हणून सांगला रे यत्र न स्वामिनो द्याम लोकनाथस्य शान्गिणः को यमस्तत्र मृत्युर्वा कालः कलयताम्रः विष्णुल दूत सांगताचे कसाने म्हणून सांगणारी कोण परमात्माले संकीर्तन करतस जप करतस अनुष्ठान करतस तशीची कोण लोकनाथ दावन सिलसिले परमात्मा विषयान चिंतन करतस परमात्मा कतिरीची परमात्मा विशेष दावन घेऊन तपस्సు करतस ते करतसले तपस्సు करतसले संदर्भाचेरी हो यमः यमधर्मराय कೈ तत्र मृत्यु हुवा ते मृत्यूदलरीच कसन करता कालः कलयताम्रः तशी म्हणताना कोणे कसन करूदाय ना आम्ही हंगासाची म्हणून सांगून घेऊन सांगेल तेदना आगत्य स्वयमेवाह मृत्यू पार्श्व महात्मनः तसे असताना मृत्यू समेत लाग घेऊन पावतके तर येऊन घेऊन पावन घेऊन मार्कंडेय लग्गी वचून घेऊन पावन घेऊन निमगित असाची मृत्यू समेत निमगून घेऊन निमगेल तेदना विष्णुदूताला तांतू ಹೊರೊಡ್ಡ ಆಯುಧಸ್ಸನ್ನು घेऊन तुमके ह्या वरचे एक अधिकारना मृत्यूक 5 दिवस अधिकारना मार्कंडेयाक अप्पोडचे ना तुम्ही म्हणून सांगून घेऊन म्हणत असायच्यांनी तसे असताना सर्व रीतीने ऐकून घेऊन म्हणत असताना त्या संदर्भाचेरी एक वर्णन करतात गोविंद पुंडरीकाक्षम अनंतम अव्ययम केशवंच प्रसन्नोस्मी किम्मे मृत्यू करिष्यति तसे म्हणताना देवाला विषयानं कोण कसन देवाला आराधन करतात देवाला अनेक नाव सांगतात सकल जगत सृष्टिकर्ता करत असेल तर कोण परमात्मा तशीची सूर्याले बಣ್ಣಾವಣಿಕೆ असेल तसल कोण परमात्मा तशीची संपूर्ण दावन घेऊन इंद्रियाक गोचर दायनदलर समेत आमगे इंद्रिया भितर असून घेऊन रक्षण करतल कोण परमात्मा तसल ते परमात्मा रक्षण करतल असताना मृत्यू किम करिष्यति मृत्यू कसन करता म्हणून सांगून घेऊन त्या संदर्भाचेरी निमगून घेताके तसे असून घेऊन ज्ञानी दावन असेल तसले मार्कंडेयाक त्या संदर्भाचेरी तक्क रक्षण दत्ता तगेले एक 12 वर्ष म्हणताना कसन तगेले एक आयुष्य परिसमाप्ती जाऊक असेल तसले त्या संदर्भाचेरी तक ते आयुष्य दुखून घेऊन रक्षण मिळतं तक्क मुखारसून आयुष्य म्हणून सांगितलं तसले खंचे रीतीर तगेले वृद्धी दत्ता म्हणून सांगून घेऊन त्यांनी म्हणतं असायची त्या संदर्भाचेरी भारी संतोष दावन घेऊन मुखावेल अध्याय ಅಂತ म्हणतं असायची मार्कंडेय भारी संतोषाचेरी मुखार वचून घेऊन जित्वा एवं आत्मानः आहामाची मक्का हांव जय घेतले मृत्यू दुखून घेऊन जय घेतले तपसा शमशितव्रतः हांव कसन कशी एक तपस्स केलेलं तसले एक व्रत केलेलं तसले कसन एक तज्जे अंश म्हणून सांगितलं तसले फल म्हणून सांगितलं तसले म्हाका परमात्मा अनुग्रह केल्ले सजगाम पितुर्गेहम मार्कंडेयो महामती भारी संतोषारी तेगेले अन्नाल घर कಡೆ वचून घेऊन पावतके
वचून पावन घेवन तई अस वचून घेवन भारी संतोष री तांकां रावसूक बापसूक आनी पर वंदन करून घेवन तुम्ही मिगेल्या 12 वर्षाक कसन एक मृत्यू येता म्हणून सांगून मना भितर चिंते केलेले ते चिंते दुखून घेवन दूर जावं तसले एक समय आयला तुम्ही कसने आनी भीत भावका म्हणना परमात्मान म्हाका मिगेल मृत्यू दुखून घेवन म्हाका रक्षण केला म्हणून सांगून घेवन तांगे लागी संतोषार म्हणतगे तांकां भारी संतोष जावन घेवन आनंद बाष्प जावन घेवन तदनंतर मुखार सुनू मार्कंडेयाक तागेले एक योग्य संदर्भाचेरी विवाह करताचे विवाह करून घेवन भृगोर वाक्य विशेषतः भृगुऋषी म्हणतगे हक्का मुखार सुन विवाह कुर्का विवाह करून घेवन सवेदशिरसं पुत्रमुत्पाद्य विधानतः मुखार एक वेदशिरस म्हणून सांगून घेवन एक पूत चरडू जन्म येतके मार्कंडेयाक तशी इष्ट्वा यज्ञेषु देवेशं नारायणमनामयं श्राद्धेन त्रिपिततिष्ठ अन्नदानेन च तिथीन् प्रयागमासाद्य पुनः स्नात्वा तीर्थे गरीयसी मार्कंडेयो महातेजास्तेपे वटतले तपः अशी असतना अशी एक तगेले संसार मुखार वत्तस मुखार वचून घेवन तगेले पुत्ताक तो चांग दावनशील तसले एक संस्कार दितस तशीच प्रति दिवस म्हणकेची यज्ञ याग इत्यादी परा कोण घेवन परमात्माक संतोष करतस तशीच पितृनिष्ठ्या आमी केदनाय कशें म्हणून सांगल्यारी तांगेले वाक्य परिपालन करचेची मलगडेंक दिवता तसले योग्य गौरवके आवसु बापूसो म्हणून सांगिन तसले देव म्हणून सांगून शिकोवन दिता आमकां मात्र देवो भव आवसो भितर देवा पळय पितृदेवो भव बापसूर भितर देवा पळय म्हणून सांगून घेवन आमकां कसन शिकोवन दिता ती ते कशी म्हणून सांगल्यारी तांगेले भितर देवा पळोवन घेवन तांणी दिलें तसले एक मार्गदर्शन कसन आसा आमी शिरसा मान्य करून घेवचें पळया तेंचे अत्यंत होड जावन जालें एक तपस्सु तशें आसतना तांगेले एक वाक्य परिपालन इत्यादी परा कोण घेवन श्राद्धेन मुखारसून तांगेले अवसाना नंतर श्राद्ध इत्यादी परा कोण घेवन तांकां तृप्ती दिल्ले तशी अन्नदानेन चातिथीन घरकड अन्नदान इत्यादी परा करचे आरंभ केले की आमगेले ब्राह्मणांगेले मुख्य दावनशील धर्मके फुडली काला क्रम कसने म्हणून सांगल्यारी घरकडे एक देवालय नैवेद्य देवाक नैवेद्य करून घेवन तदनंतर करतसले एक योग्य दावनशील तसले आमी म्हणटात ते सर्व जाले नंतर वायस गोग्रास कांडवन घेवन तदनंतर अतिथीं निरीक्ष्य अतिथींक निरीक्ष करून बसशील की एक समय पर्यंत आमगेले घरकड कोणेची एक अतिथी येवन पावता म्हणून अतिथी म्हणून सांगले शब्द अर्थ ते पळया अतिथी म्हणून सांगल्यारी तिथी सांगनाशी येवची कोण तांणी अतिथी म्हणून सांगून घेवन आमी तेंच्यात अतिथी म्हणून कोणा आपोवचे आमी कोणा आमंत्रण दिवन घेवन कोण येता ती तांकां अतिथी म्हणून आपोवचे जाल्यार तांकां अभ्यागत कोण आमी आमंत्रण दिलें जाल्यार स्विकार करून येता ती तांकां अभ्यागत म्हणून सांगून म्हणचे तशें आसतना अतिथी म्हणून सांगल्यारी अतिथी सत्कार तेंचे म्हणचे अतिथी देवो भव अतिथी भितर देवा पळय तांगेले भितर जाल्यार देवान संतुश्ट जावका जाल्यार तांकां आमी निरीक्ष करून घेवन तांकां एक जेवण इत्यादी परा दिवन घेवन तांगेले आशिर्वाद घेवन तदनंतर आमी भोजन प्रसाद स्विकार करता जाल्यार आमगेलें कर्तव्य तसलें तें कर्तव्य आमकां मार्कंडेय मुनीन दाखोवन दिलां तशें आसतना तागेले जिवनांतू सर्व देवाक यज्ञ याग इत्यादी परा कोण घेवन अतिथी अभ्यागतांक सेव इत्यादी परा कोण घेवन तो तागेलें जीवन मुखारसून व्हरतस तशीच एक चरडान तागेले एक विद्याभ्यास जाव संदर्भाचेर तागेले विद्याभ्यास जाले नंतर मुखारसून तो कसन करता म्हळ्यार प्रयागाक येवन घेवन पावतगे तसले ते प्रयागाक येवन पावून घेवन ते एक वटवृक्ष म्हळ्यार गोळीरूख ते गोळीरूखाचे सकल बैसून घेवन तागेले जप करचेक आरंभ केले की आरंभ करून घेवन कसने म्हणून सांगल्यारी यस्य प्रसादेन पुरा जितवान् मृत्युमात्मनः तं देवं द्रष्टुमिच्छन्यः सतेपे परमं तपः तशें म्हणटना तो कसन करता म्हणून सांगल्यारी म्हाका खंयचे परमात्मान मिगेले आयुष्य क्षीण जावचे संदर्भाचेर रक्षण केलें म्हाका खंयचे देवान म्हाका दीर्घ आयुष्य दिवं तशें केलें तसले ते देवाक एक पटी पळोवका म्हणून सांगून घेवन मना भितर लेखतके आनी थंय तपस्सु करचेक आरंभ करतगे तशीच कशी केले म्हणून सांगल्यारी महा तेजस्वी जावन आसलो तो मार्कंडेय ऋषी कशी तपस्सु करता म्हळ्यार वायुभक्षश्चिरं कालं तपसा शोषयंस्तनुं केवल वायुभक्ष्य केले की वार येवत तसले ते स्वीकार करून घेवन वायुभक्ष मात्र करून घेवन ताणें कितलीगी समय पर्यंत तपस्सु केली की तशीच तपसा तोषयंतनुं तागेले एक शरीर म्हणून सांगेल ताका शोषण केले की आमी शोषण करचे खंयचे खातीर म्हणून सांगता तपस्सु करचे उपवास करचे खंयचे खातीर म्हळ्यार शरीर शोषण जावका परमात्मा विशयान आमकां निश्चय जावनशील जाल्यार एक आमकां कसने कोडका म्हणून जाल्यार शरिराक सूख आसचें शोषण जावका तशें खातीर हें करचें तशी करून घेवन एकदा तु महा तेजा मार्कंडेयो महामतिः त्या संदर्भाचेर एक दिवस मार्कंडेय कोण करता म्हळ्यार आराध्य माधवं देवं गंधपुष्पादिभिः शुभैः माधव देवाक थंय आशिल्लो प्रयाग क्षेत्र आशिल्लो कोण वेणी माधव म्हणून सांगून घेवन ते वेणीदान म्हणून सांगून घेवन प्रयाग क्षेत्रांत करतात
तसलते एक सतीपती म्हणून सांगेलज्जे एक चांग एक योग्य दावन सिल तसले एक संदर्भ ते वेणीदान करचे जीवमान एक बडी करचे काही पडे तसे असताना ते वेणी माधवल सन्निधान अंतू तो पावन घेऊन गंधपुष्पादि शुभैही गंध पुष्प मुखांतर तगले सेवकोन घेऊन ते असून घेऊन हृदये तमनुस्मरण तपस्स करची संदर्भाचेरी आम्ही कसन लेक्का आमगेल रथकमल बिचारशील तसलो मध्वा आमगेले आम्ही कंचे संकल्प करताना म्हणताना आम्ही म्हणता ती श्रीमद मध्वाचार्याणां रथकमल मध्ये निवासी अनंत कल्याण गुणपरिपूर्ण क्षीराब्दिशायी श्री विष्णु प्रेरणया श्री विष्णु प्रीत्यर्थम म्हणताना आमगेल हृदय कमल बित्तर आम्ही देवा पडोकागे कंची मुखांतर पडोका वायु मुखांतर गुरु मुखांतर पडोका आम्ही कोण गुरु आमगेले त्रैलोक्याचार्य जावन मध्वाचार्य आमगेले मुखांतर जावन घेऊन आम्ही पडत तसलते तांकां हृदय कमला भितरी देवाक पळोवचेक आरंभ केले की तशें आसतना मार्कंडेय देवान खंयचे रितीर एक देवाक स्तोत्र केल्लें म्हूण सांगून घेवन अनेक श्लोका मुखांतर म्हणटली देवाक स्तोत्र करून घेवन त्या संदर्भाचेरी इति स्तोत्रावसाने वागुवाचा शरीरिणी त्या संदर्भाचेरी अनेक विध जावन घेवन देवाक स्तोत्र करून घेवन संतुश्ट केले की मार्कंडेय ऋषीन त्या संदर्भाचेरी अशरीर जावन घेवन आशिल्ले तसले एक आयले की कोण म्हणल्यार वाक एक आयली की अशरीरवाणी म्हणून आम्ही म्हणटा ती अशरीरवाणी येवन घेवन थंय एक त्या संदर्भाचेरी तीर्थांत येवन घेवन पावली की किमर्थम कृष्यते ब्रह्मं त्वया नो नैव दृश्यते माधवः सर्वतीर्थेषु यावन्न स्नानमाचरेः इत्युक्तः सर्वतीर्थेषु तमानीय महामतिः कृत्वा कृत्वा सर्वतीर्थे स्नानं चैव कृतं भवेत् तशें आसतना ते अशरीरवाणी कसन म्हणटा म्हणून सांगल्यार तूं सकल तीर्थ वचून घेवन स्नान कोरका सकल तीर्थ वचून घेवन स्नान करून घेवन थंय आशिल्ले तसले परमात्माक वंदन करून घेवन ते तीर्थ भितर अभिमान जावन आशिल्ले देवतेक वंदन करून घेवन खंयच्या संदर्भाचेर तूं वाचता त्या संदर्भाचेर तुका देव प्रत्यक्ष जाता तशी अनेक तीर्थ वचून घेवन तूं पावनाशी हांगा केवल तपस केल्ले मात्रान देव तुका प्रत्यक्ष दायना म्हूण सांगून घेवन निमगेल तेन्ना त्या संदर्भाचेरी मार्कंडेय मुनी कसन म्हणटा म्हळ्यार हांव सर्व तीर्थांक हांगा बैसूनूच नमस्कार करतास तीर्थांत स्नान केलं तसलं पुण्याफल हे एक प्रयाग तीर्थांत केलं तसले एक तीर्थांत केलं अवगाहन स्नानमुखांतर मेळका तशें आसतना हांव हांगाची सर्व तीर्थांनी पुरा पळोवन घेवन हांव नारायण स्मरण करून घेवन नारायणाक स्तुती करून घेवन हांगा विधीपूर्वक जावन घेवन हांव स्नान करता तशें करून घेवन हांव हांगाची हांव देवाले आराधन केले मात्रान देव म्हाका प्रत्यक्ष दत्तवे म्हूण सांगून घेवन तदेव वाक्याय भगवन् स्तोत्रम तीर्थफलप्रदम येन जप्तेन सकलम तीर्थस्नानफलं भवेत् तशें आसतना ते अशरीरवाणी लग्गीची मार्कंडेय निमगे तस हांव देवाक हांगा दुखूनूच हांव सर्व आराधन करतस ह्या क्षेत्रांत आसून घेवन देवाले एक तपस्स करता म्हाका तुमी देवाले कसन एक श्लोक सांगका स्तोत्र सांगका देवाल वर्णन खंयचे रितीर करचें म्हूण सांगिल्लें तेन्ना ते वागुवाच अशरीरवाणीची श्लोक करतस जय जय देव देव जय माधव केशव जय पद्मपलाशाक्ष जय गोविंद गोपते जय जय पद्मनाभ जय वैकुंठ वामन जय पद्मर्षिकेश जय दामोदराच्युत जय पद्मेश्वरानंत जय लोकगुरो जय जय शंख गदा पाणे जय भूधर सूकर अशी परमात्माले मत्स्य कूर्म वराह नरसिंह वामन भार्गव राघव कृष्ण बुद्ध कल्की म्हणून कसन मी म्हणता दशावतार तसे दशावताराचे स्तोत्राचे एक एक भाग येवत तसले अनेक रितीरी परमात्मा वर्णन करत तसले श्लोक ते अशरीरवाणी मुखांतर वाक मुखांतर तक्का मेळता तशें आसतना इत्येवं कीर्तिते तेन मार्कंडेयेन धीमता प्रादुर्भूतो भगवान् पीतवास जनार्दनः त्यांनी सांगिल्लें तसले एक श्लोक मार्कंडेय ऋषीन सांगले कोडले त्या संदर्भाचेर परमात्म प्रत्यक्ष जाले प्रत्यक्ष जावन घेवन परमात्मा खंयचे रितीर आसा म्हळ्यार शंखचक्रदापाणिः सर्वाभरणभूषितः शंखचक्रगदापाणी परमात्मान केन्नाय धोवन घेवचे पांचजन्य शंख सुदर्शन चक्र कौमोदकी गदा तशीच पद्म हातात धरून घेवन परमात्मा थंय प्रकट जाल्ला की अत्यंत परमात्मा सुंदर रूप सर्वाभरणभूषितः परमात्मान वनमाला इत्यादी परा धारण करून घेवन घेतले सले दिव्य दावन सले एक रूपाची परमात्मा ते प्रकट जाल्लाच की तेजसा ज्योतियन सर्वान् दिशो विष्णु सनातनः तेजसा परमात्माले एक सर्व तेजस् म्हणून सांगितले जाल्यार सर्व दिक्काक दश दिक्कू म्हणून म्हणता आमी इंद्रादि अष्टदिक्क ऊर्ध्व तशी अधंत आशिल्ले तसले सर्व दिक्काक परमात्माले रूप तेजस्सु व्याप्त जाल्ला की तसल ते एक सर्व दिक्कांत व्याप्त तसल तो परमात्मा सनातनः तं दृष्ट्वा सहसा भूमौ शिरभारती दर्शनम तसल ते देवा पळोवन घेवन तेगेले एक आनंदाक कसनेची एक पार नाशिल्ली की तसल ते आनंद पूर्ण जावन घेवन परमात्माक एद्रा पळोवन घेवन थंयची साष्टांग उद्दंड प्रणाम केल्ले की दंडवत प्रणाम केल्ले की आमी तशीच परमात्मा पळयले कोडले तशीच आमी हें करका प्रणाम करका की
तशस्तना परमात्माक प्रणाम कोण घेवन तशीची भूमौ चिरप्रार्थित दर्शनम प्रयाद शिरसो भक्ष्यो भक्त्या भृगुनंदन निपदोत्पत्त्यज पुनः पुनः ते पळयतना परमात्माक नमस्कार केल्ले उठेलो उपास दिसले हो परमात्मा हंगस उपास नमस्कार केल्ले अशी नमस्कार करता उठेता कसन करचें म्हणून सांगून ताका दिसतना तशें आसतना परमात्मा रूप पळोवन घेवन अद्भुत जावन घेवन जाल्यार रूप पळोवन घेवन भारी संतोष जालेलो आसा मार्कंडेय ऋषी थी ताका पळोवन घेवन प्रबद्ध संपुटकरो गोविंदम पुरदस्तुवन संपुटकरः नमस्कार कोण घेवन परमात्मा लगी निम्मून घेतस कೈ नमोस्तुते देव महाचित्त महाकाय महाप्राज्ञ महादेव महाकीर्ते ब्रह्मेंद्र रुद्र चंद्र रुद्रार्चित पादयुगल श्रीपद्महस्त सम्मर्दित देह अनंत भोग शयनार्पित सर्वांग अश्य अनेक ರೀತಿಯ परमात्माक तो नमस्कार कोण घेवन नरसिंह नारायण पद्मनाभ हे नरसिंह तुका नरसिंह म्हणतदी नारायण म्हणतदी पद्मनाभ म्हणतदी तशी गोविंद गोवर्धन गुहानिवास योगेश्वर देवेश्वर जलेश्वर महेश्वर गोगधर मयोग मायाधर अशी अनेक ರೀತಿಯಲ್ಲಿ परमात्माक प्रणाम कोण घेवन स्तुती करता असतो अशी परमात्मा पळयल तेन्ना आमकां तसली एक मना भितर एक स्तोत्र येवका की आमकां ताचे खातीरची आमकां आमगेल्या गुरुवर्यांनी अनेक स्तोत्रांनी परा कोण दिला ज्ञानाभयप्रदानेन प्रपन्नानुद्धर प्रभो आमकां वेदव्यास पडेल ಕೂಡಲೇ देवा पडेल ಕೂಡಲೇ आमकां ज्ञान आनी अभय दितलो तो देव आमी सर्व प्रपन्न जावन घेवन शरणागत जावन घेवन परमात्माले चमकर आसाची तशी करून म्हाका उद्धार करी म्हण आमी देवाले मागचेक आमकां अनुकूल करून घेवन अनेक श्लोक की आमकां एक प्रातःकाराचे करता जाल्यार सुप्रभात करून घेवन अनेक स्तोत्र आमकां सर्व गुरुपरंपरेचे गुरुवर्यांक गेले अनुग्रहान आमकां मेळ्ळस असले एक मार्कंडेय चरित्र मुखांतर आमकां कळत पळया परमात्माक पळोवन घेवन अत्यंत सहर्ष जावन घेवन तो सर्व सांगतस तशी म्हणटना इत्योजितमाकर्ण्य भगवान सुजनार्दनः ह्या सांगिल्लें पळोवन घेवन परमात्माक भारी संतोष जाली की संतोष देवन घेवन प्रसन्नात्मा मार्कंडेय ममाचः मार्कंडेय लगी परमात्मा उल्लोचक आरंभ करते मार्कंडेय लगी म्हणटस तुष्टोस्मि भवतो वत्स तपसा महता पुनः स्तोत्रैरपि महाबुद्धे नष्ट पापोसि सांप्रतम अशी म्हणटना तूं कसन पुनः तपस्या केला ते सर्व तपस्या केलेल्या मुखांतर म्हाका कसन स्तोत्र केलेल्या मुखांतर हे सर्व हांव सांप्रतम ह्या संदर्भाचेर भारी प्रसन्न जाल्लोस तुष्ट जाल्लोस हांव तशीच वरंबरय विप्रेंद वरदोहम तवाग्रदः नातपस्तपसा ब्रह्मन् द्रष्टुम सार्धोह मंजसा अशें आसतना त्या संदर्भाचेर तूं कसन वर जावका तुमगेर निमगी हांव तुका अनुग्रह करता भारी संतोष जाल्लो आसा हांव म्हूण सांगून घेवन मार्कंडेय निमगेले तेन्ना मार्कंडेय म्हणटकी कृतकृत्योस्मि देवेश सांप्रतम दर्शनात् तद्भक्तिमचलामेका मम देहि जगत्पति कसनेची लिस्ट करून निमगे न्ही ताण मार्कंडेयान कसन निमगेले म्हूण सांगल्यारी कृतकृत्योस्मि तुका पळोवन घेवनूच भारी हांव कृतार्थ जाल्लो आसा हज्ज बशी विंगड कसनेना स्तव दर्शनात तुगेल दर्शन मुखांतर जावन घेवन तद्भक्तिमचलामेका तुगेल वेरी अचल जावन जाल्यार भक्ती म्हाका तूं अनुग्रह करी आमी सांग केन्नी देवाल्या मक्काके त्यांचे म्हणाले आमी केन्नाय म्हणटात आमी कसं म्हणून सांगल्यारी अनायासेन मरणम विनादैन्येन जेहिनम जीवनम तशीची देहिमे कृपया कृष्ण त्वयि भक्तिमचंचला म्हणून सांगून आमी देवाल्या केन्नाय मक्काके कसन मक्का म्हणारी अनायासेन मरणम कसने आयासदायन अशें मरण जावका त्या आयासदायन अशें मरण जावका जाल्यार कसने परमात्मा प्रसाद जावका परमात्मा प्रसाद जावका जाल्यार कसने जीवनभर आमी परमात्मा संकीर्तन करका परमात्मा संकीर्तन जीवनभर करनाशी लास्ट आमकां अनायासेन मरण मेळका म्हळ्यार मेळतवे मेळना ताचे खातीरची मध्वाचार्यान आमकां द्वादश स्तोत्राचे प्रथम अध्यायाचे अंत्य श्लोकांत सांगिल्ले संततम चिंतयेनंतम अंत्यकाले विशेषतः केन्नाय आमी परमात्माक नमस्कार करका स्मरण करतच कागे चिंतन करकच कागे अंत्यकाले विशेषतः आमी केन्नाय नमस्कार केल्यार मात्र नव्हे परमात्मा स्मरण केला मात्र नव्हे अंत्यकालाचेर देवालय अनुग्रह म्हणटना आमकां तोंडान तो देवाल नांव येता ताचे खातीर प्रतिनित्य म्हणकेची आमी देवाल वैरी भक्ती हें करकाके तंतूय अनायासेन मरणम विनादैन्येन जीवनम आमी केन्नाय दैन्य मुखांतर आमी कोणालागी देही म्हूण सांगता जावचें नज आमी देही म्हूण म्हणूका कोणालागी देवाले गुरुले देही म्हणूका आमकां अनुग्रह करी म्हूण सांगून ते सोण वर्लल जनाले कोणाले वचून घेवन आमकां कशी कर तशी कर म्हूण आमी निमगुका म्हूण नाके तशी म्हणटना विनादैन्येन जीवनम देहि मे कृपया कृष्णाला केन्नाय निमगुच्चे हे प्रत्येक म्हाका अनुग्रह करी तंतूय कसान अनुग्रह कर म्हळ्यार त्वयि भक्तिमचंचलाम अचंचल जावन जाल्यार भक्ती अनुग्रह करी आमकां भक्ती केलेल्या मुखांतर जावन घेवन हें भक्ती केले निमित्त म्हाका मेळटा की ना की म्हूण सांगून संशय येवचे ना आमकां ते निश्चय जावन घेवन परमात्मा अनुग्रह करता म्हूण कोळका त्यांची आमी परमात्म्याला केन्नाय निमगुका त्यांची आमकां मार्कंडेय ऋषी निमगून पळयतच पळया तुगेले वैरी
तुगेल अनुग्रह म्हणतात तुगेल वेरे आमकां कसं भक्त्यस केदनाय जगतपते अनुग्रह करी म्हणून मार्कंडेय निमगेल तेदना इति प्रसन्नो भगवान मम माधव श्रीपते चिरायुष्यम ऋषिकेश देहि त्वां चिरमर्चये. तशी तुगेला हांव निमगेत कसं नाही म्हणारी म्हाका चिरायुष्य म्हणून सांगणारी अत्यंत दीर्घ आयुष्य दी म्हाका खंयचे खातीर म्हणून सांगणारी चिरमर्चये त्वां हांव तुका चिरमर्चये मिगे आयुष्य पर्यंत तुका हांव प्रार्थना नमस्कार पूजन करतसल भाग्य अनुग्रह करी म्हणून सांगून घेवन देवाले निमगीतस. आमी आयुष्य म्हाका खंयचे खातीर परमात्माला आराधन करचे गोस्कर आयुष्य म्हाका त्यांची मार्कंडेय आमकां अनुग्रह करतस. परमात्मान 1 वर्ष 2 वर्ष 100 वर्ष 1000 वर्ष त्या दिलेलं नाही. परमात्मान मार्कंडेयाक कितले आयुष्य दिले सप्तकल्पांत जीवन 7 कल्पपर्यंत आयुष्य परमात्मान अनुग्रह केले. 1 कल्प म्हणून सांगता जाल्यार कितलीकीची वर्ष जाता म्हणून सांगून म्हणटा ती तंतू म्हणटा ती कसं नाही म्हणून सांगल्यार एक आमी म्हणटाना कलियुग म्हणून सांगल्यार 4,32,000 वर्ष म्हणून सांगल्यार कलियुग म्हणून सांगून. तशी द्वापरयुग 8,64,000 वर्ष. त्रैतायुग म्हणून सांगल्यार 12,96,000 वर्ष. तशीच कृतयुग म्हणून सांगल्यार 17,28,000 वर्ष. ಒಟ್ಟು ಏಕ ಚತುರ್ಯುಗ ಒಟ್ಟು ದವಕ म्हणल्यार 43,23,23,000 वर्ष दवका. तसल ते एक जाल्यार ब्रह्माले 1 दिवस म्हणून सांगून घेवन म्हणटात. तसल ते हक्का 1 महायुग म्हणून सांगून म्हणचे. तसल 72 महायुग जाल्यार 1 मन्वंतर. तसले 14 मन्वंतर जाल्यार परमात्मा ब्रह्माले 1 हगಲು 1 दिवस जाता. तदनंतर तशीच 14 मन्वंतर 1 रात्री. तसल पूर 1 जाल्यार 1 कल्प जावचे. तशें आसतना 1 कल्प म्हणून सांगल्यार इतले हजारो लक्ष गटले वर्ष आसतना सप्तकल्प पर्यंत परमात्मान अनुग्रह ते करता जाल्यार त्या मार्कंडेय देवाक कितले मार्कंडेय मुनीक कितले विशेष परमात्मा अनुग्रह केला. तसल ते मार्कंडेय मुनीक आमी प्रतिनित्य म्हणकेची प्रार्थना करते. त्यांची मार्कंडेय महाभाग सप्तकल्पांत जीवन आयुरारोग्यमैश्वर्यम देहि मे मुनिपुंगव म्हणून म्हणले ते आमी प्रतिनित्य म्हणकेची श्लोक करका सांगका म्हणून सांगून घेवन म्हणटात. तशी म्हणटाना श्री भगवान वाच परमात्मा म्हणतास तू कसं एक दीर्घायुष्य मिगेले आराधन करचे खातीर निमगेला ते सर्व हांव तुका अनुग्रह करतस. तुका कसन भक्ती दावका म्हण अचर दावन निमगेतस ते सर्व हांव तुका अनुग्रह करतस म्हणून सांगून घेवन रच्युस्ते निर्जित पूर्वम चिरायुस्तम च लब्धवान. तुका पूर्वांत कसन तुगेले मृत्यू दुखून घेवन दूर कोण घेवन तुका चिरायु मेळटा तशी आमी केलेलस. भक्तिरस्तु चलामी वैष्णवी मुक्तिदायिनी मिगेल वैरी भक्ती तू केदनाय दवरी अचल जावन घेवन दवरी. कसले का म्हणारी वैष्णवी भक्ती म्हणून सांगणारी परमात्मा भक्ती म्हणून सांगणारी मुक्तिदायिनी आमकां मुक्ती म्हणून सांगून घेवन दिता. तशें करून घेवन इदम तीर्थम महाभाग तन्नामना ख्यातिमेश्वरी पुनस्तम दक्षते मां वै शिराब्धो योगशायिनम. अशें आसतना तूं हे कसन हे जागेर रब्बून घेवन कसन एक तूं तपस्स केला हे तीर्थाक नांवाची मार्कंडेय तीर्थ म्हणून सांगून घेवन नांव दावो ख्याती दावो लोकांत प्रसिद्ध दावो म्हणून सांगून घेवन परमात्मो अनुग्रह करता. त्यांची पुनस्तम दक्षसे मां वै तूं मुखारसून म्हाका पळोवचें केन्ना म्हणून सांगल्यार क्षीराब्धो योगशायिनम क्षीरसागर आमी म्हणटानी पालू कडललो पवडिसीदवने म्हणून आमी कसन म्हणटात आमी परमात्माक कृष्णाक म्हणटात. त्यांची एक क्षीराब्दिशायी म्हणून आमी म्हणटात. तसले क्षीरसागरा भितरी शेषशायी जावन घेवन लक्ष्मील मुखांतर सेव स्वीकार करून घेवन एक आनंद मुख रितीर आशिल्लो तसल तो परमात्मा तसल ते परमात्मा एक पळत तसल भाग्य मार्कंडेयाक देव अनुग्रह करतस. अशी म्हणटना इत्युक्त्वा पुंडरीकाक तत्रैवांतर दीयत. इतली पुरा परमात्मा मार्कंडेय ऋषिक वर देवन घेवन तत्रैवांतर दीयत. थंयचे अंतर्धान जावन घेवन मार्कंडेयो भितन्मात्मा चिंतयन मधुसूदनम अर्चयन देवदेवेशम जपन युद्धम यमन शुद्धम नमन्नपि वेदशास्त्राणि पुण्यानि पुराणानि अखिलानि यः. अशें आसतना सर्व परमात्मा विशयान ती चिंतन करताची तेगेल सर्व जीवन करतस की कोण मार्कंडेय ऋषी. असल ते मार्कंडेय ऋषीले एक चरित्र इतिहासानि पुण्यानि पितृत्वतं च सत्तमः. अशी म्हणटना अत्यंत इतिहास दावन शिलसले पुण्यतम दावन शिलसले चरित्राची मार्कंडेय ऋषीले चरित्र. असल हे सर्व जनान पुरजनान ऐकल्य मात्रान शमेण युक्तश्चिरकाल संभ्रमात् भगो सुपुत्रो हरिभक्तिमुद्वहन् क्षीराब्दिमासाज हरिं सुरेशं नागेंद्रभोगे कृतनिद्यमेक्षत. अशें आसतना बहुकालांत केलेलं तसले तपस्सा मुखांतर परमात्माला अनुग्रह मुखांतर जावन घेवन मृकंड ऋषीले पुत्र जावन शिलसलो मार्कंडेय ऋषी परमात्माले महात्म ज्ञानपूर्वक जावन घेवन परमात्मा दृढ स्नेहपूर्वक जावन घेवन तगेले जीवन पूर्ण घेवन पालगडांत
बनरी एक क्षीराब्दी शाही से परमात्माले रूप एक तान पुड़ोनगे परमात्माले विशेष अनुग्रह का पात्रदल्लो मुड़ संगिल सले दिव्य चरित्रची हे मार्कंडेय पुराण अंतु मार्कंडेय चरित्र हे नरसिंह पुराण भित्तरी संगिलस अशी म्हणतानी हे ऐकल्य मात्रान सर्व जनांके परमात्मू तंगेल तंगेल जीवनांतू एक चांगदान आरोग्यपूर्ण आयुष्य देव अनुग्रह करो म्हणून सांगताची तशीची फल्ले दिवसाक एक हंतु कसा नाही कशी म्हणून सांगणारी यमयमी संवाद म्हणता तशी ब्रह्मचारी पतिव्रता संवाद म्हणता नरसिंह देवालय प्रादुर्भाव इत्यादी पुरास अनेक विचारणी पुरास ते स्वल्प विचारणे पुरा ऐकोत्तसले एक भाग्य ते हरिगुरुवर्य अंतर्गत परमात्मा अनुग्रहान आमकां मेळटशी दवो तशी उरलेल्लांतू कसने पुणी चुकामुकिदान आसतरी ते मिगेल दोष म्हणून सांगून घेवन तशी कसने एक हांव एक सांगेल असेल चांग विशय आसतरी परमात्माले गुरुवर्यांगेल दय म्हणून सांगताची तशी फल्ले दिवसा पर दिवसा तसले सर्व हे एक नरसिंह पुराण प्रवचन म्हणून सांगितलं तसले चांग रितीर देवाले गुरुवर्यांगेल शरीर सन्निधानांत समर्पण करतशी दवो म्हणून सांगून घेवन देवाल सन्निधानांत प्रार्थना करताची मिगेल एक दोन तोदल नुडी परमात्मा गुरुवर्यांगल सन्निधान समर्पण करता श्रीकृष्णार्पणमस्तु यस्सर्वगुण संपूर्ण सर्वदोष विवर्जित प्रियतां प्रीत एवालं विष्णुर्मे परमः सुहृद कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा अनुसृतस्वभावः करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयेत् तस्य श्रीकृष्णार्पणमस्तु हरिः ओम्।